जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळचत्वारि वाचा, गमो पंथानंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। भक्तवत्सल भक्ताभिमानी, या संपूर्ण विश्वाची निर्मिती करणाऱ्या, या विश्वाला संभाळणाऱ्या आणि या विश्वाचं लय करणाऱ्या परमात्म्याला नित्याप्रमाणे वंदन करतो। अधिकारी साधकांबद्दल, नामधारकांबद्दल, तत्वचिंतकांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो। कीर्तनकार, प्रवचनकार, याज्ञिक, वैदिक मंडळी कोणी उपस्थित असतील तर त्यांच्या चरणी वेगळं अभिवादन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती ते धमाची उत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असेल, या न्यायाने निरूपणाला प्रारंभ करूया। कालपासून सुरू झालेली ही प्रवचन मालिका श्रावण मासाच्या पर्वकालानिमित्त ही प्रवचनं सुरू आहे। खरोखरच मानवी जीवनाचं ध्येय काय आहे, ते सद्गुरु तत्व म्हणजे काय, आणि ते सद्गुरु तत्व मला जाणवण्याची जी प्रक्रिया आहे ती नक्की काय आहे। एक दोन प्रवचनात ते होणार नाही म्हणून ही प्रवचनांची मालिका ठेवली। काल एक फक्त मशागत आपण सगळ्यांनी मिळून एक विचाराला सुरुवात केली, ज्याप्रमाणे शेती करतो आपण, तर ती शेती करत असताना पहिली जी पायरी आहे शेतीची ती म्हणजे मशागत व्यवस्थित करायला पाहिजे। ती जमीन व्यवस्थित, गावच्या भाषेत बोलायचं झालं तर ती भाजावळ करून घेतलेली पाहिजे। ज्या जमिनीमध्ये पीक व्यवस्थित यावं, बीज व्यवस्थित उगवावं, ती जमीन व्यवस्थित करायला नको का? समर्थ दासबोधामध्ये सांगतात, सुभूमी आणि उत्तम कण पण उगवेना पर्जन्य विण। भूमी उत्तम पाहिजेच म्हणून ती पहिल्या दिवशीची प्रस्तावना, पण उगवेना पर्जन्य विण। उरलेले 4-5 दिवस जे ऐकायचे आपल्याला, ती साधना नक्की काय करायची आहे। अमुक अमुक एक जप मी करतोय, अमुक अमुक एक गोष्टी मी करतोय, त्या सुरूच ठेवायच्या। येशू ख्रिस्तांचं एक सुंदर वाक्य आहे। येशू ख्रिस्त सांगतो, मी कुठलीही कोणाची साधना बिघडवण्याकरता येत नसतो। काळजीपूर्वक ऐकूया।
कोणाचीही साधना भंग करण्याकरता, साधनेमध्ये बदल करण्याकरता कोणताही वक्ता, कोणताही संत बोलत नसतो. तर ती साधनेमध्ये जी कमतरता असेल, डिफिशियन्सी असेल, ती परिपूर्ण करण्याकरता तो बोलत असतो. येशू ख्रिस्त सांगतो, आय हॅव कम टू फुलफिल, नॉट टू डिस्ट्रॉय. मी कोणतंही साधन बिघडवण्याकरता आलेलो नाहीये. कोणताही वक्ता ते करत नसतो, तो शिकवत अजिबात नसतो, पण तो सुचवत मात्र नक्की असतो की काय करायचं. आणि अनेको संतांनी लाखो वर्षांपासून जी संत मंडळी होऊन गेली, ऋषी मंडळी होऊन गेली, तिथपासून आजपर्यंत जे संत होऊन गेले, त्यांनी भगवंताकडे जे मागणं मागितलं, संत कृपाच मागितली, बाकी काहीच नको ते म्हणतात. अनेक संतांची मागणी आपल्याला माहिती असेल. मनुष्य इतका स्वार्थी आहे, संत सुद्धा स्वार्थी आहे, पण संत ज्या वेळेला स्वार्थीपणा करतात, भगवंताकडे काही मागणी करतात, तर ती विश्व कल्याणाकरता मागणी करतात. ज्ञानोबा ज्या वेळेला पांडुरंगाकडे काही मागणं मागतो, त्यावेळेला माऊली काय मागताय? आता विश्वात्मके देवे. आपण विचार फक्त आपल्या कुटुंबाचा करतो. मानवी जीवन जे आहे ते फक्त मी आणि माझेपण या भोवती फिरल्याचा परिणाम तो जीव दुःखात येऊन पडलाय. आणि संत जी मागणी करतायत ती फक्त आणि फक्त नुसतं विश्वकल्याण नाही, अशी अनंत विश्व. आपण महाराजांना काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. एका ब्रह्मांडाचा विचार करत नाहीयेत हे लोक. अशी कुठल्याही दुसऱ्या विश्वातल्या लोकांना सुद्धा सुखी ठेव. काय मागितले विचार करूया ना संतांनी. संत कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायचे, सद्गुरूंची महती आपल्याला जाणून घ्यायचे म्हणजे काय? तर त्यांनी जो विचार केला, संतांनी जे मागणं मागितलं, त्या मागण्याची अपेक्षा माझी झाली, मी तसं वागायला लागलो, कुणाचाही भेदभाव नाही. आहे काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, हे सगळे देह, हे सर्वही वासुदेवो एकच आहे. म्हणून स्वार्थच करायचा असेल संत सांगतात तर कशामध्ये करा. अनेक संतांची उदाहरणं आपल्याला बघता येतील. माझे रामदास माऊली काय मागते रामरायांकडे? कल्याण करी रामराया, जनहित विवरी कल्याण करी रामराया. या संपूर्ण जीवांचं कल्याण कर. त्यांचा तर उद्धार हे लोकांनी करून घेतलेलाच आहे. नामदेव महाराज मागणं मागतात भगवंताकडे, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा दे विवेक पांडुरंगा. देवा, देणारच जर काही असलास तर या जीवाचं, या देहाचं, मनुष्य देहाचं सार्थक कशामध्ये आहे हे मला एकदा कळवून तरी दे. आणि ते देत असताना ते हित कसं साधलं जाईल याच्या सगळ्या प्रक्रिया नामदेव महाराज सांगतात. इह पर लोकींचे असावे वैराग्य, ऐसे देई भाग्य पांडुरंगा. दिवसभरामध्ये एकदा तरी मला हा विचार यावा, भगवंता खरंच मला काही नको. हे नुसतं बोलण्याच्या पातळीवरती नको, कारण बोलणं कितीतरी पटीने सोपं आहे आचरण करण्याच्या तुलनेमध्ये. एक क्षण जरी मला वाटलं, नामदेव महाराज सांगतात, इह पर लोकींचे असावे वैराग्य. नुसतं या लोकांचा विचार नाही करत आहेत ते, स्वर्गातली जरी सुख दिली तरी ती आम्हाला नको. पण काय दे? जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती, ऐसी देई संगती पांडुरंगा. मला वाटेल ते कर, पण वाईट लोकांच्या संगतीत ठेवू नको. आपल्या पातळीवरती बोलूया, संतांना ते वाईट आणि चांगले एकच असतात. मला उत्तम सत्संगती प्राप्त होऊ दे.
कारण सत्संगतीचा महिमा इतका अगाध आहे, संत कृपेचा महिमा इतका अगाध आहे. एक पारंपरिक दृष्टांत आपल्याला माहिती असेल. एक राजा शिकारी करता गेलाय आणि त्या वनामध्ये तहान लागली. एक सरोवर दिसतो त्या राजाला आणि त्या सरोवराच्या इथे जाऊन पाणी पितोय राजा. ते पाणी पित असताना त्याला एक दृश्य असं दिसलं की त्या एका दगडावरती एक बगळा आपली चोच जी आहे ती त्या दगडावरती घासतोय. हे दृश्य बघणारा एक सत्पुरुष होता तिथे एका झाडाखाली बसलेला. एक पटकन वाक्य सुचलं. सत्पुरुष सांगतो, घिस घिसावे ऊपर लगावे पानी, लेकिन तेरे मन की बात हमने है पहचानी. हे वाक्य इतकं त्या राजाला आवडलं. जसं यमक जुळवतो ना आपण, एखादं दिवसभरामध्ये सकाळी जर ते अस्मिता वाहिनी वगैरे रेडिओवर लागतं बघा आपल्याकडे, एखादं गाणं इतकं आपल्याला आवडतं आणि आपल्याला दिवसभर तेच गुणगुणावं असं वाटतं. काय अर्थ असतो असा नाही त्या गाण्याला, कदाचित अर्थ चांगलाही असतो आणि ते आपण गुणगुणत राहतो, त्या चिंतनात राहतो. त्याप्रमाणे हा राजा हे गुणगुणतोय, घिस घिसावे ऊपर लगावे पानी, लेकिन तेरे मन की बात हमने है पहचानी. झाले 1-2-4 दिवस काही गेले आणि राजाची श्मश्रू करण्याकरता तो नाभिक सकाळच्या वेळामध्ये येऊन बसलाय आणि आता तो जो वस्त्र आहे तो त्या निसणा दगड आहे त्याला म्हणतो, त्या निसण्यावरती तो वस्त्र घासतोय. आता ते घासतानाचं ते दृश्य बघितल्यानंतर राजाला तो 2-4 दिवसापूर्वीचा प्रसंग आठवला. पटकन ते वाक्य पाठ असल्याचा परिणाम असा झाला, राजानं पटकन ते वाक्य बोलून टाकलं, घिस घिसावे ऊपर लगावे पानी, लेकिन तेरे मन की बात हमने है पहचानी. हे म्हटल्या बरोबर तो जो नाभिक होता तो वस्त्रावाटी सगळं तिथेच टाकून पळायला लागला. सगळ्या सेवकांनी पकडून आणल्यानंतर राजाने विचारलं, का पळतोय? आता तो नाभिक त्याला सांगतोय राजाला, अरे राजा, असं एक षडयंत्र रचलंय. आपल्या राज्याचा जो वजीर आहे, मंत्री आहे, त्याचं आणि राणीचं काहीतरी आताच्या भाषेत बोलूया अफेअर चालू आहे. आणि आता ज्या वेळेला श्मश्रू करायचे त्या वेळेला तो जो वस्त्र आहे तो मानेवर फिरवावा आणि राजाची हत्या करावी, असं षडयंत्र रचलेलं आहे. आता विचार करूया, संत त्याच्याशी बोललेलेही नाहीये, संत कृपा सुद्धा झालेली नाहीये त्या राजावर. दृष्टांत थोडा वेळ बाजूला ठेवूया. संतांची कृपा सुद्धा झालेली नाही, त्यांनी बघितलं पण नसेल. अहो, बघितलं तरी कृपाच आहे. भालोद नावाचं एक क्षेत्र आहे, नर्मदा परिक्रमा करताना लागतं ते. त्या भालोदला आत्ता होऊन गेलेले एक संत, मी बघितलंय स्वतः म्हणून सांगतो ही गोष्ट. त्यांचं नाव सियाराम बाबा. आपल्याला अनेकांना माहिती आहे, युट्यूबवर सुद्धा तो व्हिडिओ व्हायरल होतोय. ते असे धुंदीत असायचे सकाळी, खूप वर्षाचे होते म्हणे, 100-1 वर्ष त्यांचं होऊन गेलेलं होतं. त्यांना नमस्कार करताना ते बघत सुद्धा नसत, कोणाकडे बघत सुद्धा. मी त्याच्या टूर कंपनी बरोबर गेलेलो, तिथे त्यांना नमस्कार केला. त्यांनी फक्त बघितलं नाही, नजर पळवली. त्यांचं काय चालू होतं ते चालू होतं. हनुमंतांचा साक्षात्कार त्यांना झालाय असं वर्णन होतं त्यांचं. आणि मला खूप इच्छा होती की त्यांना काहीतरी विचारावं, एक क्युरिओसिटी म्हणतो असं. ज्या टूर थ्रू गेलो ते म्हणाले, अहो त्यांनी बघितलं म्हणजे कृपाच आहे. ते का सांगतोय आपल्याला हे? त्या दृष्टांताचा विचार केला तर राजावरती काही त्यांनी कृपादृष्टी केली होती का? एक वाक्य, ते सुद्धा याच्या कल्याणाचं होतं असंही नाहीये, पण ते वाक्य याला उद्देशून न बोलता सुद्धा जर त्या जीवाचं कल्याण होणार असेल तर या संतांची वचनं आम्ही जर आचरणात आणली, चिंतनात आणली, जगण्यात आणली
तर सद्गुरूंची कृपा नाही का होणार? म्हणून मागणं मागूया, भगवंताकडे मागणं मागायचं नाही का? मागूया ना. स्वार्थीपणा करायचा आहे ना, करूया. कुठे करा संत सांगतात? तर अध्यात्माकरता स्वार्थीपणा करा. अध्यात्माचा एक अर्थ असं सांगितलाय की माझं कल्याण कशात आहे हे शोधणं, त्याचा स्वार्थ करूया. समर्थ सांगतात, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होत असे. म्हणून जर मला खरंच कल्याण व्हावं असं वाटतं, या देहाचं खरंच काय किंमत आहे या देहाची. आता परवाच्या दिवशी ते आलंय ना व्हॉट्सअपवर, अनेक लोकांनी बघितलं असेल की वो किडनीची किंमत काही 20-25 लाख रुपये आहे, मेंदूची किंमत काही कोटी रुपये आहे. ही खरी किंमत आहे का या देहाची? एक लौकिक अर्थानं, भौतिक अर्थानं ती किंमत असेल, पण खरंच विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू काय आहे माझ्या देहाचं? माझ्या देहाचं ध्येय कळणं हे खरं मानवी जीवनाचं खऱ्या अर्थानं ध्येय आहे. नाहीतर होतंय काय माहितीये का की एक ठराविक पद्धतीनं आपण काही साधना करतोय, पण माझी अध्यात्मात प्रगती होत नाहीये. का होत नाहीये? कारण सद्गुरूंची कृपा नाहीये. संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये भरून राहिलेलं ते सद्गुरु तत्व माझ्या अनुभवाच्या पातळीवरती का नाही येत आहे? तर याचं कारण एकच आहे की माझी काहीतरी कमतरता आहे. बरं, सिद्धांत जर हे सांगतोय सद्गुरु कृपेशिवाय ब्रह्मज्ञान नाही, तर संत कृपा न होण्याचं कारण काय आहे? बरं, याच्या मागचे जर दाखले बघितले आपण, तर ज्ञानोबा तुकोबांना दर्शन झालंय भगवंताचं, देहाचं सार्थक झालेलं आहे, त्यांना त्यांच्या देहाची किंमत कळलेली आहे. म्हणजे सिद्धांत खोटा म्हणावा तर सिद्धांत खोटा आहे का? नाही. तो सिद्धांत माझ्या अनुभवावरती येत नाही. याचं कारण काय? तर मी कुठेतरी कमी पडतोय, माझं कुठलं तरी साधन कमी पडतंय, काहीतरी प्रक्रिया कमी पडते, आणि तीच प्रक्रिया आपल्याला बघायची इथून पुढे 4 दिवस. काल आपण थोडा भागवताचा आधार घेतला, त्यालाच जोडून सद्गुरूंची कृपा होते म्हणजे ते काय करू शकतात, करतील किंवा न करतील, अर्थात त्या तत्वावरती अवलंबून आहे. या जन्मात या देहाचा उद्धार करायचा की कुठल्या जन्मात करायचा. पण एक उदाहरण तर बघूया, कथा तर बघूया काय होऊ शकतं. आणि आपण आत्ता कुठे आहोत अध्यात्मामध्ये, सातत्यानं माइलस्टोन्स बघावे. माइलस्टोन्स बघावेत म्हणजे एक छान उदाहरण या संत मंडळीने दिलं. ज्या वेळेला तुम्हाला दोन्ही करायचंय, परमार्थ आणि प्रपंच दोन्ही आपल्याला साध्य करायचंय, कारण समर्थांची स्वच्छ उभी आहे. ज्यांनी स्वतः प्रपंच न करता संपूर्ण जगताचा प्रपंच केला, काय सांगतायत समर्थ? की आधी प्रपंच करावा नेटका. काळजीपूर्वक ऐकूया हे सगळ्या गोष्टी. दोन्हीचा एक बॅलन्स आपल्या जीवनात पाहिजे. नुसतं परमार्थ परमार्थ करून चालणार नाहीये. प्रपंचालाच परमार्थाची प्रयोगशाळा बनवा, गोंदवलेकर महाराज सांगतात. तो नक्की काय करा? तर परमार्थ आणि प्रपंच ज्याला व्यवस्थित करायचं आहे त्यानं परमार्थातच प्रगती अशी करा की त्याची प्रयोगशाळा माझा प्रपंच असेल. माझं प्रत्येक कर्म, एक छोटी गोष्ट आपल्याला सांगतो. भूतदया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुणी रस्त्यामध्ये भिकारी दिसला, गाडीनं आपण जात असतो, तो काय मागत असतो आपल्याकडे? त्याला खायला काहीतरी पाहिजे, अशीच ऍक्शन करतो ना तो. त्याला आपण काय करतो? पैसे देतो. ते 5-10 रुपये दिल्याचा प्रश्न नाहीये. खूप काळजीपूर्वक ऐकूया शास्त्र कसं आहे ते 5-10 रुपये दिल्याचा प्रश्न नाहीये, पण ते 5-50-100 रुपये आपण त्या भिकाऱ्याला मदत म्हणून देतो. पण शास्त्र श्रोते लक्षात घ्या कसं सांगतंय. शास्त्र सांगतं जर ते दान सत्पात्री दान नसेल, सत्पात्री दान नसेल म्हणजे समजा त्या माणसानं
त्या 100 रुपयाची दारू प्याला आणि घरी जाऊन पत्नीला मारहाण केली, कर्म काय घडलं? दारू प्याला हे कर्म घडलं. दारू पिण्याकरता प्रेरणा कुठून आली? कारण पैसे आहेत खिशात. त्या पैशाचं कर्म कुठून घडलं? कुठल्या तरी माणसानं त्याला 100 रुपये दिले. आणि आता जर पत्नीला मारहाण केली तर त्या कर्मातलं निम्म पातक 100 रुपये देणाऱ्याला आहे. म्हणून किती सूक्ष्म पातळीवरती विचार मला करावा लागेल अध्यात्माचा. म्हणून आपण 4 चाकीनं बाईकवरती, 2 व्हीलरवर जात असतो, त्यावेळेला एक 2-4 बिस्किट पुढे ठेवून द्यावेत आपल्याकडे. सोपा आहे ना मार्ग. बरं, तो आजचा बिस्किट पुढे उद्याला राहणार आहे. मी ऍप्लिकेशन सांगतोय, हे काही शिकवतोय असा अर्थ न घेऊ नका. ते जर त्याला अन्न दिलं तर कर्म तर माझ्याकडनं चांगलं घडलं ना. बरं, तो स्वतः ते कदाचित नाही खाणार, तो कदाचित दुसऱ्याला देऊन टाकेल, पण कोणाचं तरी पोट ते भरणार आहे. एखादं फळ देऊ शकतो आपण. म्हणून प्रत्येक कर्म, माझ्या प्रपंचातलं प्रत्येक कर्म जर मी भगवंताला अर्पण केलं म्हणजे हे करायचं. तुकाराम महाराज सांगतात, गोपींनी काय केलंय सांगा ना. परमार्थ 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 आपण रोज या गोष्टीचा विचार करतोय, पण गोपींनी काही वेगळा परमार्थ केलाय का? तुकाराम महाराज सांगतात, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. साधू ज्ञान नाहीये, ब्रह्मज्ञान. केल्या विना जप तप व्रत. काय करावी ती जप तप व्रते? जबत्या नारायणे कृपा केली. अहो, गोपींचं दूध काढणं कृष्णा करताय, गोपींचं ताक घुसळणं कृष्णा करताय, गोपींचं लोणी काढणं कृष्णा करताय, गोपींचं लोणी विक्रीला घेऊन जाणं मथुरेमध्ये कृष्णा करताय. त्यामुळे वेगळं काही आत्मज्ञान ब्रह्मज्ञान, ते जे तत्व आलेलं होतं गोकुळात जन्माला, ते काय असंच आलंय का? म्हणून सुरुवात कुठून जर करायची असेल तर मला या पुराणांचा सखोल अभ्यास करावा लागेल, चिंतन करावं लागेल, काय नक्की सांगतायत सद्गुरू. आणि ते फक्त आणि फक्त अध्यात्म श्रवणानं आपल्याला प्राप्त होऊ शकतं. कारण कलियुगात सर्वोत्तम साधन सांगितलेलं आहे ना. म्हणून कालची जी आपण कथा ऐकली परीक्षितीची, की उद्धार कशानं झालाय त्याचा? फक्त श्रवणानं झालाय. आणि त्यातल्याच भागवतातल्याच महात्म्यातलं एक कथा अशी येते की खरंच या जीवाचं सद्गुरु कृपेनं उद्धार करायचा आहे का? काय करतात सद्गुरु? ऐका एक कथा. तुंगा आणि भद्रा नावाच्या 2 नद्या जिथे संगम होतो त्याला तुंगभद्रा असं म्हणतात. त्या तुंगभद्रा नदीच्या किनारी आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहतोय. या आत्मदेव ब्राह्मणाला पत्नी आहे. क्लायमॅक्स असतो ना एखाद्या सिरियलचा, काहीतरी समस्या, इथून सिरियल सुरू होते, आहे ना. ते नाव नको इथून घ्यायला सिरियलचं. तो आत्मदेव ब्राह्मण उत्तम शिकलेला आहे, सौर करणारा होता, उत्तम वैदिक आहे, याज्ञिक आहे, दोन्ही गोष्टी आहेत. बऱ्याच ठिकाणी प्रश्न असा येतो, मग हे जे प्रोफेशन आहे ह्याला काही लग्न झालं नसेल का? लग्न झालेलं होतं, पत्नी चांगली आहे, रूपवान पत्नी आहे, मग बहुतेक पैसा नसेल असं होतं का? अहो, श्रीमंत होता. श्रीमंती आहे वास्तविक. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र कधी वास करत नाहीत, पण याच्याकडे दोन्ही होतं. पण श्रोते हो, एक समस्या होती की याला कुणी अपत्य नव्हतं, अनपत्यत्व. रोज हा विचार करायचा, इतकी मला श्रीमंती आहे, घरामध्ये सगळी सुबत्ता आहे, पण मला अपत्य नाहीये. का कथा सांगतोय आपल्याला? सद्गुरु कृपेनं काय होतं, काय होऊ शकतं आपल्या जीवनात, याचे माइलस्टोन्स बघायचे. आणि त्याकरता एक दिवस इतकं याला फ्रस्ट्रेशन आलं की काय करू मी जगून, म्हणून आत्महत्येला प्रवृत्त झाला हा आत्मदेव ब्राह्मण आणि निघाला आत्महत्या करण्याकरता. आत्महत्येला निघाल्यानंतर एक सरोवर बघितलं
नदी म्हणा, सरोवर बघितलं, पोटाला दगड बांधून घेतला की जर बुडलो खाली, तळाशी गेलो तर पुन्हा वर येण्याची इच्छा नको, वाचवा हा विषय व्हायला नको म्हणून दगड बांधला. आणि हे सगळं दृश्य एक साधू तिथे झाडाखाली बसलेला हे सगळं निहाळत होता. बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून कळबळा येत असे. या न्यायानं साधूंनी प्रश्न विचारला राजाला, या आत्मदेव ब्राह्मणाला, अरे काय करतोयस तू? तो ते बघायला आला साधूंना. साधूंना सगळी व्यथा सांगितली. गुरुजी, अशी अशी समस्या आहे की मला कोणी अपत्य नाहीये. हा साधू सांगतो, अरे ब्राह्मणा, कलियुगामध्ये ज्याचा प्रपंच लवकर संपला त्याने स्वतःला भाग्यवान समजावं. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. तुला आत्ता कोणी नाहीये याचा फार विचार करू नको. प्रारब्ध वाचलं त्याने, असं वर्णन आहे भागवतामध्ये. आपल्या कपाळावरती ज्या रेषा आहेत त्यामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं आणि ते आपल्याला वाचता येत नाही. आरशात आपण बघितलं ते उलट दिसतं म्हणे, म्हणून आपलं प्रारब्ध आपल्याला वाचता येत नाही. ते जे लोक वाचू शकतात, ते प्रारब्ध जे लोक वाचू शकतात त्यांना संत सत्पुरुष असं म्हणायचं. आणि या नियमाप्रमाणे प्रारब्ध वाचलं त्या आत्मदेव ब्राह्मणाचं आणि सांगितलं, अरे ब्राह्मणा, या जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात तुला कोणी होणार नाही. कारण अपत्य होण्याकरता जे कर्म करावं लागतं ते तुझ्याकडून झालेलं नाहीये. प्रत्येक कर्माचं फळ, श्रोतेहो लक्षात घ्याल, प्रत्येक कर्माचं काहीतरी फळ असतं. कर्मविपाक सिद्धांतच इथे. आज जर मी आम्रखंड पुरी खातोय, श्रीखंड पुरी खातोय, याचे 2च अर्थ शास्त्र सांगतं असे आहेत की एकतर हे गेल्या जन्मी मी त्या जीवाला वाढलंय तसं म्हणून या देहामध्ये आता ते मला प्राप्त झालंय, किंवा पुढच्या जन्मामध्ये मला हे त्याला वाढायचंय. कुठलीही गोष्ट फुकट नाही आहे, लक्षात घ्या. कुठल्या तरी जन्मात ते कर्म केले त्याचा परिणाम आज श्रीखंडपुरी पानात आहे. उदाहरण म्हणून श्रीखंडपुरी घेतलंय. हा कर्मविपाक सिद्धांत आहे. आणि हा साधू राजाला सांगतोय, आत्मदेव ब्राह्मणाला सांगतोय की इथून पुढे 7 जन्म तुला कोणी होणार नाही. वाईट वाटतं. आता तर म्हणाले मी आत्महत्या करणारच, कारण जगून काय करू ना मी. आणि त्या साधूंना दया. आत्मदेव ब्राह्मण सांगतोय की मी आत्महत्या करणार. साधू सांगतात नको करू. कारण आत्महत्या करणं म्हणजे काय माहितीये का, तुझे पुढचे सगळे भोग चुकवणं आहे. सद्गुरू काय करतात, तुझे पुढचे सगळे भोग चुकवायचे. पुढच्या जन्मात जेव्हा कधी येशील ना तेव्हा परत श्री गणेशाय महा पहिल्यापासून सगळं सुरुवात करावं लागेल. त्यामुळे आत्महत्येचा विचार करू नको. घरी जा, उत्तम काही धर्मग्रंथ वाच आणि उत्तम प्रपंच कर. नाही म्हणाल, आता तुम्ही मला काहीतरी असं चमत्कार करून दाखवा तर मी हा देह ठेवेन, नाही तर मी आत्महत्या करतो. हे ब्लॅकमेलिंग केल्यासारखं झालंय होत्या साधूला. तिथे जवळ एक झाडाला फळ होतं, ते काढलं, फळाला मंत्र भरले, त्या फळामध्ये अभिमंत्रित केलं ते फळ आणि राजा त्या आत्मदेव ब्राह्मणाला दिलं. त्याला सांगितलं जा पत्नीला खायला दे, जे काय व्हायचं ते होईल. स्वतःच्या प्रारब्धातलं, संत ज्या वेळेला चमत्कार करतात किंवा अशी एखादी लीला आपल्याला दिसून येईल संतांची, त्यांच्या प्रारब्धातलं ते काढून देत असतात. आणि ते फळ जा पत्नीला खायला दे म्हणून पत्नीला आता खायला देणार हा. पण पत्नीचं वर्णन केलंय भागवतामध्ये. कलियुगातलं काय वर्णन आले, 5000 वर्षापूर्वीचं वर्णन आहे. अनेक गोष्टींचं विवरण तिथे आलं. त्या पत्नीचं नाव आहे धुंधुली. तिला हे काय नकोच होतं, अपत्य वगैरे काय करायचं विचार करते ती. माझ्या तारुण्याचा ऱ्हास होईल असं वर्णन आहे.
आणि आजही ते दिसतंय समाजामध्ये. का ही कथा आपल्याला सांगतोय जास्त एक्सप्लेन करून? ही समाजाची अवस्था आहे आज. आणि आत्मदेव ब्राह्मण मात्र सत्वगुणाचा असल्याचा परिणाम त्याला असं वाटतंय की कोणीतरी आपला ही जी परंपरा आहे, गुरु परंपरा नावाची जी गोष्ट असते ना, इतकं माझ्याकडे ज्ञान आहे, वेदांचं अध्ययन मी केलंय, हे पुढे न्यायचं कुणी? या विवंचनेत आहे. आता ते फळ आणलंय तर ते फळ पत्नीला स्वतः खायला दिलं, काय हरकत होती हो? पण ते चुकून म्हणा, काही कारण झालं, स्वतः ते दिलं नाही आणि पत्नीनं काय करावं ते फळ. संध्याकाळच्या वेळेला काही भिशी म्हणा, असा काही उपक्रम म्हणा, हा मुद्दा मिळालेलं फळ संतांच्या प्रसादाचं फळ आहे. तर तिथल्या त्या भिशीतल्या, असं म्हणूया आपण, तिथे हा मुद्दा मांडला. एका तिच्या मैत्रिणीनं तर सांगितलं, अगं म्हणाले, अशी जर फळं खाऊन मुलं होत असतील, माऊली सांगतात, नवसे कन्या पुत्र होती तरी कासया लागणे पती करणे पती. असं काय होत नसतं, ते टाकून दे म्हणाली फळ. अशी काय संतांची कृपा होत असते का? आणि म्हणून या धुंदुलीनं हे फळ गोठ्यातल्या गाईला खायला घातलं. दैव देतं आणि कर्म नेतं. त्या गाईला ते फळ खायला घातलं. आणि आता नवरा म्हणजे आत्मदेव ब्राह्मण रोज विचारतोय पत्नीला, धुंदुलीला, काही वाटतंय का ग तुला? काही वाटतंय का तुला? 2-4 महिन्यानंतर आता काय सांगावं कारण म्हणून ती म्हणाली, धुंदुली, होय म्हणाले, वाटतंय. म्हणून यानं जी डोहाळे जेवण आहे ती केली. इतकं ती खोटं बोलले की 9वा महिना आला आणि आता काय करायचं? चिंध्या बांधल्या पोटाला, वर्णन आहे भागवतामध्ये. बाजूच्याच गावात राहणारी स्वतःची सख्खी बहीण, त्या बहिणीला त्यावेळेलाच दिवस राहिलेले असल्याचा परिणाम, ज्या दिवशी अपत्य झालं तिला त्या दिवशी ही धुंदुली आपल्याकडे ते बाळ घेऊन आली, पैसे देऊन आली. तिच्याकडे दारिद्र्य होत. वास्तविक फाल्गुन अमावास्येला झालेलं हे बाळ पाडव्याच्या दिवशी घरी आणल्याचा परिणाम या आत्मदेव ब्राह्मणानं, उत्तम ज्योतिष आहे तो, आत्मदेव ब्राह्मणानं पत्रिका मांडली या बाळाची आणि ती मांडली आहे पाडव्याची पत्रिका. उत्तम आहे सगळं. काही दिवसांनी गोठ्यात जे फळ घातलेलं होतं गाईला, त्या गाईला सुद्धा एक पुत्र झाला, मुलगा झाला. फक्त तो गाईच्या वंशाकडून असल्याचा परिणाम, त्याचे कान होते ते फक्त गायीसारखे होते, म्हणून याचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण. आणि हा जो मुलगा, जो दत्तक आणल्यासारखा केलेला मुलगा, तो धुंदुलीचा, म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं धुंदुकारी. दोघंही आता वाढतात, समवयस्कर आहेत. आपण कुठे आहे हा जीव याकरता हे सगळं विवेचन चाललंय. आणि हा धुंदुकारी इतका वाईट वागायला लागला, कारण यांचा नव्हताच ना तो, सत्वगुणाचा परिणाम झालेलाच नव्हता त्याच्यावरती. त्याचा परिणाम तो वाटेल तसं वागत असे. लहानपणी मस्ती इतकी करायचा, मुलांना त्या विहिरीमध्ये ढकलून द्यायचा. मोठेपणी थोड्या बदलल्या या धुंदुकारीच्या, आता मुलींचे हात धरायला लागला. आणि हा गोकर्ण गावातलं शिक्षण पूर्ण झालं आणि आता उच्च शिक्षणाकरता काशीला गेला. काशीला शिक्षण घेतलं, उत्तम शिकला, पंडित झाला. आणि आता हा विचार करतोय, आत्मदेव ब्राह्मण, इतका मुलगा वाईट वागतोय, कशा करता मी ह्याला मागून घेतला त्या संतांकडून. याला असं वाटतंय की ते संतांनी दिलेलं जे फळ होतं ते खाल्ल्याचा परिणाम मला हा मुलगा झाला आहे. पण वास्तव काय होतं हे वेगळंच होतं. पुन्हा इतकं वाईट वाटत राहतंय की मी कशा करता त्याला मागून घेतलं. हे वाईट वाटत राहतंय, वाईट वाटत राहतंय, वाईट वाटत राहतंय.
आणि एक दिवसाचा श्रोते हो प्रसंग असा, गोकर्ण काही सुट्टीला म्हणा काही करण्याकरता आला आणि आत्मदेव ब्राह्मणांची स्वतःच्या वडिलांची काही गुजगोष्टी करतो आणि बोलता बोलता आत्मदेव ब्राह्मण गोकर्णाशी एक वाक्य बोलले, गोकर्णा तू लहानपणापासून इतका हुशार आहेस, वेदांचं अध्ययन तू केलंस, पण हा धुंदुकारी वाईट वागतोय. वर्णन असं केलंय, हा धुंदुकारी इतका वाईट वागायचा की त्याला कुत्र्याचं मांस आवडत असे. कोणी त्याला विचारलं घरी, कुठे गेला धुंदुकारी? खालच्या गल्लीमध्ये गेलाय. खालच्या गल्लीमध्ये गेल्यावर विचारलं कुठे गेलाय? जिथे मांस कापलं जातं ते मांस त्याला आवडे, तिथे तो जाऊन पिंडांचा भात आवडत असे असं वर्णन आहे. हे सगळ्या गोष्टी आत्मदेव ब्राह्मण गोकर्णाला सांगतात. आणि इथे जो केलेला उपदेश आहे गोकर्णाने, सद्गुरु कुठल्या ठिकाणून प्राकट्य दाखवतील, सर्वत्र भरलेलं आहे ते सद्गुरु तत्व. माझी तळमळ किती आहे त्याच्यावरती त्याचं प्राकट्य अवलंबून आहे. आणि आता गोकर्ण बोलायला प्रारंभ करतो, बाबा देहे स्तिमांसरुधिरे अभिमतिं त्यजत्वं जायादिषु सदा ममतां विमुञ्च. बाबा हा जो देह नावाची जी गोष्ट आहे ना, देह हा अस्थि मांसांचा देह आहे, तो तुमचा आहे का? देहे स्तिमांस रुधिरे अभिमतीं त्यजत्वं जाया सुता दिशु सदा ममतां विमुञ्च. तो जो धुंदुकारी असं वागतोय याचं वाईट तुम्हाला का वाटतंय माहितीये का? तो धुंदुकारी दारू पितोय, मद्यप्राशन करतो, तो धुंदुकारी वाईट वागतो, तो धुंदुकारी मांस भक्षण करतो, हे तुमच्या दुःखाचं कारण आहे का बाबा? अजिबात नाही. तुमच्या दुःखाचं कारण एकच आहे बाबा, हे सगळं करणारा मुलगा माझा आहे, हे तुमच्या दुःखाचं कारण आहे. आज प्रत्येक जीवाची ही समस्या आहे. आम्ही पैसे कमवतो माझ्या करता नाही कमवत, वाल्याचं काय झालंय सांगा ना. प्रत्येक जीवाची ही समस्या आहे की हे मी माझ्या करता नाही करत, तो खोटं बोलत असतो होय. हे मी माझ्या प्रपंचाकरता करतो, आहे ना असं. पण खूप काळजीपूर्वक ऐकूया ही गोष्ट, खरंच सूक्ष्म पातळीवर विचार करूया. खरंच या जगतामध्ये कोण आहे माझं? पुढे सांगतात गोकर्ण, वैराग्य राग रसिको भवभक्ती निष्ठा. फक्त आणि फक्त वैराग्य हेच त्याला उत्तर आहे. ज्या क्षणी मला काही नको असं वाटतं ना, त्या क्षणीच सद्गुरु कृपा करतात, अन्यथा करतच नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, मला सगळंच प्राप्त करून घ्यायचंय तरी मला सद्गुरु केवळ अशक्य आहे. भौतिक पातळीवरती कदाचित आम्ही मागू भगवंताकडे काही, पण मला खरं काही नको. वैराग्य राग रसिको भवभक्ती निष्ठा. मला काही नको हे ज्या ज्या वेळेला जीवाला वाटतं ना, त्यावेळेला ते खरं आत्मज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना, ती देण्याकरता ते बसलेले आहेत तिथे. म्हणून खूप काळजीपूर्वक आपल्याला ऐकावं लागेल, श्रवण करावं लागेल, चिंतन करावं लागेल, निधिध्यासन करावं लागेल की खरंच कोण आहे माझं. आणि एकदा काही तळमळ लागली की मग काय जीवनात कमतरता राहणार आहे का? खूप मोठी ही सविस्तर कथा येते. तात्पर्य या कथेचं असं आहे की यानंतर
समस्या अशी झाली आहे की आता तुमचं कोण आहे, हा देहच तुमचा नाहीये. देह काळाचे, धन कुबेराचे, इथे मानवाचे काय आहे. गोकर्ण वाच, गोकर्ण सांगतो, बाबा सगळं सोडून द्या. जे जीवनात करायला पाहिजे होतं ती सगळी कर्तव्यता तुम्ही केली. आता अरण्यामध्ये जा आणि आत्मज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना ती प्राप्त करूनच थांबा. आत्मदेव ब्राह्मण निघाला अरण्यामध्ये आत्मज्ञानाच्या शोधा करतात. इकडे काय झालं, ही धुंदुली जी होती हिला हा धुंदुकारी मारहाण करायला लागला. आणि एक दिवस आपल्या आईच्याच मंगळसूत्राला हात घातला या धुंदुकारीनं. कशा करता, तर जे काही वाईट वागता येईल जीवनात ते सगळं हा वागत होता. मद्यप्राशन करत होता, मांसभक्षण, अपेयपान आणि वेश्यागमन. आता घरातली सगळी संपत्ती संपली, आईच्या मंगळसूत्राला हात घातला. ज्या संपत्तीनं तो त्या वारांगणांचं पोट भरत होता. तुकाराम महाराज सांगतात ही कथा धुंदुकारीची नाही, ही कथा बाकी कोणाची नाही, ही कथा प्रत्येक जीवाची आहे. एक दिवस या धुंदुकारीनं जो तेव्हाचा राजा होता त्या राज दरबारामधली त्या तिजोरीची चोरी केली आणि 5 वारांगना त्यांच्याकडे जाण्यापेक्षा त्यांनाच घरी आणूया म्हणून त्या वारांगणांना घरी ठेवलं. आईनं आत्महत्या केली. वर्णन असं आहे भागवतामध्ये, ज्या 5 वारांगणांसोबत तो सुरतभोग करत असे त्यांना जेव्हा हे कळलं की सरकारी दरबारामधून चोरी करून आणलेलं हे धन आहे, या वारांगणांनी काय करावं श्रोते हो. त्या पलंगाला त्याला बांधला धुंदुकारीला आणि आरडाओरड करू नये म्हणून निखारा कोंबला त्याच्या तोंडामध्ये. तुकाराम महाराज सांगतात ही दशा त्या प्रत्येक जीवाची आहे जो शब्द स्पर्श रूप रसगंध पंचवारांगना. तुकाराम महाराज या 5 उपभोगाला वारांगना असं म्हणतात. जो प्रत्येक ठिकाणी शब्द मला काहीतरी ऐकल्यावर बरं वाटेल, काहीतरी बोलल्यावर बरं वाटेल, शब्दाचाच तो आधार घेतो. शब्द स्पर्श, स्पर्शानच त्याला सुख वाटतं. रूप, कोणतं तरी रूप बघितल्यावर बरं वाटतं. रस, गंध याच्या अधीन जो झालाय त्याला तुकाराम महाराज सांगतात या पंचवारांगना ही प्रत्येक जीवाची अवस्था आहे जो त्याच्या अधीन झाला आहे. अशी ही कथा कशा करता सांगितली की कारण मी कुठे हे कळायला पाहिजे. सूक्ष्म माझ्या विचारांचा जो एक प्रभाव माझ्यावरती झालाय ना की एक रुटीन बनवून घेतलंय. 8-10 तास मी काम केलं, एक 2-4 तास काही झोप झाली, 8-10 तास झोप झाली आणि थोडंसं नाम घेतलं, थोडंसं काहीतरी केलं की मी केलं असं वाटतंय हो. त्याचा परिणाम असा झालाय अनेक जन्म, अनंत जन्म फिरून 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 त्या वासना पूर्ण करण्याकरता नवीन देह धारण करावा लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम. पण श्रोतेहो, सद्गुरू जेव्हा जीवनात येतात ते काय करतात तर ऐसी कर्मे साम्य दशा. जेव्हा याचा सूक्ष्म विचार होतो, खरंच चिंतन होतं आणि हे आपल्याला याची प्रॅक्टिस वाढवावी लागेल. आज लगेच हे प्रवचन ऐकून 2-4 दिवसाचे प्रवचन ऐकून हे होणार नाही जीवाचं. मला त्याची कशी प्रॅक्टिस करावी लागेल. एक उदाहरण सांगतो आपल्याला. मानस पूजा नावाची पूजा आहे. काहीही करायचं नाहीये, फुलं आणायची नाहीये बाजारातून, पूजा करायची आहे. बरं, घरची पूजा करायची,
याच्या प्रॅक्टिसचं, याची प्रक्रिया आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. शांत बसायचं. परमार्थात जर काय करायचं असेल तर काहीही करायचं नाहीये, हेच करायचं. आज माणसाला शांत बसणं सोडून सगळं करतोय माणूस. म्हणून शांत शांत शब्दाचा विचार करा पहिल्यांदा. आणि बसल्यानंतर जे माझं कुठलं आराध्य दैवत आहे, श्रोते लक्षात घ्या, ज्या अर्थी स्वामींच्या मठात मी येतोय याचा सरळ अर्थ असा आहे, गेले अनेक जन्म या भक्तीतच पडलेला आहे देह, म्हणून तशा प्रेरणा झाल्या. महाराज गजानन महाराजांच्या जरी मठात गेला तरी भाव असाच असावा, हे माझे स्वामी आहेत. दुसरा सद्गुरू दिसू नये असं नाहीये, सगळ्यांमध्ये माझा सद्गुरू बघायचा. आज समाजाची जी अवस्था झाली ना, अभिनिवेश नावाची जी गोष्ट झाली आहे की मी स्वामींना मानतो म्हणजे मी समर्थ रामदास स्वामींना मानायचं नाहीये का? मी या दोन संतांना मानतोय, मग मी गजानन महाराजांना मानायचं नाहीये का? त्यांचं जे मटेरियल आहे, ते जे गुरु तत्व नावाची जी गोष्ट आहे ना, ती एकच आहे. ज्या वेळेला बाळकृष्ण रामदासी सज्जनगडावरती वारी करतात, भक्त कोणाचा आहे तो? गजानन महाराजांचे भक्त, रामदास स्वामींचे भक्त आहेत. आणि 80 वर्ष झाली वयाची, आता झेपत नाहीये सज्जनगडाच्या पायऱ्या चढणं. 2-4 वर्ष शेवटची सांगतायत समर्थांना, नाही जमणार मला यायला, काहीतरी कृपा करा, असं दरवर्षी सांगतायत. अशी 4-5 वर्ष झाली. आणि एक दिवस समाधी मंदिरामध्ये सज्जनगडावरती या बाळकृष्ण रामदासींना प्रत्यक्ष समर्थांनी सगुण रूपात येऊन दर्शन दिलं. बाळकृष्ण बुवा, जेवढं तुम्हाला जमलं येणं गडावरती वारी करता, तेवढे तुम्ही आलात. आता बारी माझी आहे. पुढच्या वर्षीच्या दासनवमी उत्सवामध्ये मी स्वतः तुमच्या घरी येणार. सद्गुरू सांगतात, काय सामान्य आहे का गोष्ट? आणि घरी आले हो संत गजानन आले. गजानन महाराजांच्या रूपात आले. दासगणू महाराज सांगतात, घटकेत दिसावा गजानन, घटकेत जय जय रघुवीर असे, त्याने बाळकृष्ण घोटाळला, समर्थ म्हणून नमस्कार केला, काय लीला वर्णन. त्याच्यातलं जे तत्व आहे ना, ते एकच आहे. सद्गुरू नावाचं जे तत्व आहे ना, घरी आपण एखादा दिवस इडली करतो, इडली चटणी खातो ना घरी, त्या इडलीचं मटेरियल काय आहे? काय? उडीद डाळ आहे आणि तांदूळ आहे. आता ते इडली खाल्ल्यानंतर सकाळी नाश्त्याला इडली केली, दुपारी असं वाटलं आता इडलीचा कंटाळा आला, आपण तेच पीठ तव्यावर टाकतो आणि त्याचं काय करतो? डोसे करतो. सगळ्यांनाच घरात डोसे आवडत नाहीत, काही लोकांना उत्तप्पा आवडतो. त्याच पिठाचा उत्तप्पा करतो आपण. पुन्हा पीठ शिल्लक राहिलं, संध्याकाळी असं वाटलं आता डोसे खाऊन कंटाळा आला, घरी करणारे डोसे त्यांच्याबद्दल चाललंय बोलणं, मायहोमची इडली खाणाऱ्याबद्दल नाही चाललेलं आहे. संध्याकाळी कंटाळा आला, डोसे पण नको, इडली पण नको, उत्तप्पा पण नको, आप्पे करूया. मग ते पात्र आपण घेतो 12चा सेट आणि त्याच्यामध्ये गाजर म्हणा काहीतरी असं करून ते आप्पे तयार करतो ना. हे सगळं मला चेहऱ्यावर दिसतंय, करणारे आहेत घरी सगळे. एक गोष्ट लक्षात घ्या, मटेरियल एकच वापरतोय, सद्गुरू नावाचं तत्व एकच आहे. सद्गुरू हे एकच आहे. बरं, जसं मटेरियल बदललं, मटेरियल म्हणजे पदार्थ बदलला, तशी साधनं बदलली. इडली म्हटली की ती गोल झाली, डोसे काढायचे की लगेच त्याला ते काढण्याचं चमचा आला.
आप्पे करायचे की ते पात्र आलं. एक्झॅक्टली तसं आहे. आतमधलं जे इज इक्वल टू MC स्क्वेअर जे आहे ना गुरुतत्व, ते एकच आहे. म्हणून समाजातले अभिनिवेश कमी व्हावेत. कथा कीर्तनकार प्रवचनकारांचं हे मुख्य उद्देश असला पाहिजे. कारण संप्रदायामध्ये भिंती उभ्या राहिल्या. म्हणून सद्गुरूंची कृपा होत नाहीये. कारण काय? कारण मला सगळीकडे ते दिसत नाहीये. म्हणून काळजीपूर्वक आपल्याला परमार्थ करावा लागेल. ज्या वेळेला मला डोळ्यासमोर ते तत्व दिसायला लागतं, म्हणजे आता स्वामी दिसताय, मग त्यांची ती मुद्रा आहे, ते तसे बसलेले आहेत, हातामध्ये गोटी घेतलेली आहे. गजानन महाराज जेव्हा मी मठामध्ये जातो, हातामध्ये चिलीम घेतलेली आहे. जसं साधनं बदलली, पदार्थ बदलल्यानंतर साधनं बदलली, तसं तत्व एकच आहे. प्रत्येकाच्या कृपेकरता वेगवेगळी साधनं हातात घेतली. म्हणून त्या गोष्टीचा विचार करूया की खरंच काय आहे गुरुतत्व. ऐसीच कर्मे साम्य दसा, जे होय विरेशा, तै मग आपैसा गुरु कृपा होय. बस आपोआप ते होणार आहे. आणि याकरता एक परंपरेनं आलेली गोष्ट आपल्या समोर शेअर करतो, ती म्हणजे अनुग्रहाची संकल्पना. आपण कोणाचं तरी जीवनामध्ये अनुग्रहित असावं. ज्यांना मी मानतोय, सामान्य पातळीवरती मी मानतोय वगैरे असं म्हणावं लागेल असं काही मानायचं नसतं. आम्ही स्वामींना मानलं किंवा नाही मानलं तरी स्वामी असणारच आहे. ते गुरुतत्व सगळीकडे भरूनच राहिलेलं असणार आहे. ते मानल्याचा परिणाम कृपा लवकर माझ्यावर होणार आहे. ते ऍक्सेप्ट केल्याचा परिणाम कृपा माझ्यावरती होणार आहे. म्हणून अनुग्रह घ्यावा, त्याची थोडीशी प्रक्रिया समजूया आणि मुख्य परंपरा कुठून आली गुरुतत्वाची याचा आज विचार करून थांबूया. अनुग्रहाचे अनेक प्रकार आहेत. काही संत फक्त बघतात. आता जसं सांगितलं मगाच्या कथेमध्ये, त्यांनी दृष्टी टाकली तरी तो अनुग्रह आहे. काही संत, काही सत्पुरुष आपल्याला प्रत्यक्ष मंत्रानुग्रह देतात की हा मंत्र घ्या. कारण काय असतं, त्या मंत्राने त्या संतांचं कल्याण झालेलं असतं. म्हणून पहिली त्यातली जर प्रक्रिया असेल तर अनुग्रहाचे प्रकार बघूया. पहिला जो अनुग्रहाचा प्रकार आहे तो म्हणजे ईश्वरानुग्रह. म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच ईश्वर सद्गुरूंचं रूप घेतो. म्हणजे आता सद्गुरु तत्व म्हणून तो त्याला अनुग्रह देतो. समर्थ रामदास स्वामी वयाच्या 8व्या-9व्या वर्षी हा नारायण, पूर्वाश्रमीचं नाव नारायण समर्थांचं, हा नारायण मारुतीच्या मंदिरामध्ये, गावचं जे मंदिर आहे जांभेला, ते मंदिर अजूनही आहे. काय प्रसंग होतो त्याचा विचार करूया. गुरुतत्व कसं प्रकट होतं आपल्याकरता. हा नारायण विचार करतोय, लहानपणी वडिलांचं निधन झालंय, हा इहलोक सोडून जावं लागलंय आणि सातत्यानं काही प्रश्न पडतात या समर्थांना. आई, बाबा कुठे गेले ग? आई सांगते, अरे जी माणसं भगवंताला आवडतात त्यांना भगवंत वरती बोलावून घेतो. नारायण विचारतो, म्हणजे मग इथे आत्ता जी माणसं आहेत ही त्याला आवडत नाहीत का? काय संतांच्या, सच्चिदानंद शेवडे सांगतात, संतांची चरित्र आणि क्रांतिकारकांची चरित्र यामध्ये आपल्याला एक गोष्ट साम्य दिसेल, ती म्हणजे ही माणसं, ही विभूती हूड असतात, लहानपणापासून हूड असतात. त्यांचे प्रश्न सुद्धा आपल्याला अव्यवहारी वाटतात. समर्थ विचारतात आपल्या आईला, राणूबाईला, आई मग जी इथे आत्ता माणसं आहेत ती त्याला आवडत नाहीत का? असे असंख्य प्रश्न मनाच्या आकाशामध्ये उगवावे आणि तसेच मालवून जावे.
म्हणून वडिलांनंतर ज्यांचं स्थान आहे ते म्हणजे गंगाधर पंत. त्यांना प्रश्न विचारला, मला अनुग्रह द्याल का? गंगाधर पंत सांगतात, अरे बाळा अजून लहान आहेस तू, योग्य वेळेला होईल अनुग्रह. म्हणून राग आला समर्थांना, राग आला या नारायणाला. म्हणून जे गावचं मंदिर, मारुतीचं मंदिर, या मारुतीच्या मंदिरामध्ये 72 तास हट्ट धरून बसले, मला अनुग्रह द्या. काय गुरुकृपा होते. 72 तास हट्ट धरल्याचा परिणाम बेशुद्ध पडले समर्थ. आणि प्रत्यक्ष मारुतींनी समर्थांना उचललं आणि जवळच असणारं जे अरण्य आहे त्या अरण्यामध्ये प्रत्यक्ष रामप्रभूंकडून अनुग्रह देववला आहे. आत्मसाक्षात्कार, रामांचं दर्शन हे नंतर झालंय तपश्चर्येनंतर, पण अनुग्रह केव्हा झालाय? प्रेरणा आम्हाला चांगल्या होण्याचं कारण अनुग्रह आहे. आणि तिथे अनुग्रह झालाय. श्रीराम जयराम जय जयराम हा कानमंत्र तिथे मिळालाय. आणि याला आता आपण जो पहिला प्रकार बघतोय, ईश्वरानुग्रह, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरच सद्गुरु तत्व होतं, जसं आता समर्थांच्या बाबतीत झालं. आणि ते रामनाम समर्थांना मिळालं. ते रामनाम मिळाल्याचा परिणाम 13 वर्ष ते रामनाम घेतलं गेलं. आणि मग आत्मसाक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये दर्शनच दिलंय. आणि मग भगवंत सांगतो, म्हणजे रामप्रभू सांगतात समर्थांना, तुमची तनु ते आमुची तनुप आहे. आता हे तुझं शरीर राहिलेलं नाहीये, ते शरीर माझं आहे, मी ते टूल म्हणून वापरून घेणार आहे समाज कार्याकरता. ईश्वरानुग्रह. यानंतर दुसरा प्रकार, ह्या प्रक्रिया सांगण्याचं कारण असं आहे, यातला कुठला अधिकारी मी आहे? संत असे काही वाट्यावर पडलेले नसणार आहेत. बरं, जे करामती दाखवती, समर्थ सांगतात दासबोधामध्ये, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणीच येते, परंतु ते सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. 2-4 काही वाक्य चांगली बोलल्यावरती आपण त्याचा अनुग्रह घेतो आणि नंतर मग गुरुपौर्णिमा जेलमध्ये होतोय ना असं. म्हणून किती सावध राहा हे सांगण्याकरता हे विवेचन. सद्गुरु तत्वाचाच विचार सुरू होतोय आता, प्रत्यक्ष हा विषय प्रवेश होतोय. पहिला मुद्दा ईश्वरानुग्रह. मी सातत्यानं ते चिंतन करत राहायचं. काल जसं मी सांगितलं, भगवंता मला काही कळत नाही, देवाऱ्या समोर जाऊन ओक्साबोक्षी रडायचे त्याकरता. तर कधीतरी त्याला कळवळा आला तर. दुसरा प्रकार शास्त्रानुग्रह. शास्त्राचा इतका अभ्यास करा. काय सांगतोय वेद, काय सांगतायत पुराण, आणि मग जी कृपा होते, वेदांची कृपा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचीच कृपा आहे, ही शास्त्रानुग्रह सांगितलं. आणि मग हळूहळू हळूहळू त्यात प्रगती होऊन कधीतरी सद्गुरु जीवनात येतात, भेटतात. तिसरा प्रकार सांगितला सत्संगानुग्रह. महत्वाचे सांगतो मी फक्त त्यातले. सत्संगानुग्रह म्हणजे सत्संगतीत राहा, कथा कीर्तन प्रवचनाला जाऊन बसा. एखादा विचार आवडला की त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. या अनुग्रहाचं वैशिष्ट्य असे की विचारातली शुद्धता, वागणुकीतली शुद्धता, आचारातली शुद्धता, त्याचा परिणाम, हे सगळं व्यवस्थित झाल्याचा परिणाम आध्यात्मिक प्रेरणा ज्या व्हायला पाहिजे त्या होऊन सद्गुरु प्रत्यक्ष चालत आपल्यापर्यंत येतात. सत्संगानुग्रह. यानंतर स्वानुग्रह. आपल्या आत्म्याचाच विचार करायचा. आचार्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर कोहम कथमिदं जातं कोवा करतास्य विद्यते उपादानं किमस्ति विचारात सोयमी वृषः. हा विचार करायचा. वास्तविक पूजा जी करायची रोजची ही या आत्मारामाची करायची. म्हणून कपाळाला गंध लावायचं. किती सूक्ष्म विचार केला असेल आपल्या पूर्वजांनी. याला स्वानुग्रह असं म्हणतात. आणि एकदा का हे साधत गेलं की जी अंतर्मुखता येते, उदाहरण गौतम बुद्ध
ही दिनचर्या रोज मला सांभाळायची. स्वानुग्रह म्हणजे काय? सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्काराचा खऱ्या अर्थानं विचार करायचा. अर्थात या प्रेरणा सुद्धा मागच्या जन्मी जर तसं झालं असेल तरच होता. आणि त्याकरता ज्या प्रक्रिया सांगितल्या ते काय केलं गौतम बुद्धांनी? काय केलं सांगा ना. त्या बोधिवृक्षाखाली जाऊन बसलेत आणि अंतर्मुख झाले. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ह्याचा स्वतःच विचार करायचा. हाही शक्य आहे की नाही आपल्याला अंदाज नाहीये. यानंतर संस्कारानुग्रह, अनेक जन्मांचे संस्कारच असे होतात. कधीतरी पटकन वाटतं की सद्गुरूंना शरण जावं, गोंदवल्यात मी अनायसे गेलो होतो आणि तिथला अनुग्रह घेतला. असं होतं अनेक लोकांच्या जीवनात होतच. कारण मागच्या अनेक जन्मांचे तसे संस्कार झालेले असतात आणि तो दिवस, ज्या दिवशी तो अनुग्रह झाला त्या दिवशी ते त्या कर्मांची फळं मॅच्युअर झालेली असतात. म्हणून त्या दिवशी अनुग्रह होतो. आपण ठरवून होतच नाही. पण अत्यंत काळजीपूर्वक एक गोष्ट ऐकूया, आणि तो म्हणजे प्रत्यक्ष गुरूंचाच अनुग्रह. म्हणजे जे आत्ता देहात आहे, पुन्हा त्यांना त्या दोन कसोट्या आपल्याला लावाव्याच लागतील. कारण काळाचा एक प्रभाव आपल्यावरती झाला. त्या दोन कसोट्या अशा, तो जो आत्ता देहात आहे, या युगामध्ये आत्ता जो देहात आहे तो शास्त्रानुसारित आहे का आणि संतानुचरित आहे का? तो शास्त्र बोलतोय का व्यवस्थित? नाहीतर सांगतोय काही शास्त्र वगैरे पाळू नका तरी माझा अनुग्रह घ्या, अजिबात घेऊ नका. शास्त्र लिहिलं गेलं म्हणजे ते फक्त आणि फक्त मानवाच्या कल्याणाकरताच लिहिलं गेलं. संतांनी, ऋषी मुनींनी ही जी पुराणं लिहिली गेली, वेदव्यासाने 18 पुराणं लिहिली. वेदव्यासाला काही रॉयल्टी मिळते का? आज काही पैसे मिळणार आहेत का त्यांना? म्हणून पहिली गोष्ट जर काय करायची असेल, त्यास आपल्याला वाटतोय की देहात सद्गुरू आहे, त्या दोनच कसोट्या. परंपरेनं तो आलाय ना चालत. अनेक ज्या परंपरा आहेत, दत्त संप्रदाय आहे, रामदासी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, याच्यातून तो आलाय ना. बेसिक गोष्ट सांगतोय, अनेक अधिक सूक्ष्मताही नको जायला. आणि मग तो शास्त्राप्रमाणेही वागतोय ना. दोन्ही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. आणि मग जो उपदेश होईल, जो शिष्याला उपदेश केला जातो आत्मबोधाचा, तो अनुग्रह आहे. यानंतर तेही शक्य नाहीये, कारण फसवणूक होण्याचा संभव दाट आहे. जास्त संभव कलियुगामध्ये देहात असणाऱ्या व्यक्तीला मी सद्गुरू समजतोय. तो नसेल असं नाहीये, पण 25 वर्ष मी त्यांना दरवर्षी गुरुपौर्णिमेला जातोय आणि 1 वर्ष कळलं की अरे त्यांना जेलमध्ये टाकलंय. तर 25 वर्ष मी गेल्यानंतर श्रद्धेला तडा किती बसेल विचार करा ना. का सांगतोय हे शास्त्र किंवा सद्गुरु महती का सांगितली जाते? म्हणून सर्वोत्तम अनुग्रहाचा विधी तो म्हणजे दक्षिणामूर्ती विधान. याचा सरळ अर्थ सांगतात. दक्षिणामूर्ती विधान याचा अर्थ, जे ठिकाण मला आवडतंय, मला अक्कलकोट आवडतं, बस महाराजांच्या ठिकाणी, समाधीच्या ठिकाणी एक माळ जपाची लावून आणा. तिथली जी व्यवस्था आहे ती बघा. गोंदवलेला व गुरुजी अनुग्रह देतात, सज्जनगडावरती ते पुजारी अनुग्रह देतात, अक्कलकोटला ते गुरुजी अनुग्रह देतात. त्या सिस्टीमचा विचार करू नका. मला त्यांनी नाही अगदी आपलंसेपणानं दिला अनुग्रह, नका विचार करू. ती भगवंताची व्यवस्था आहे, ती सिस्टीम कशी आहे. ती माळ, जपमाळ त्या समाधीला लावा आणि आता तो जप नियम करून घ्या. मी 13 वेळा जप करेन. मग जे होईल, प्रत्यक्ष तो अनुग्रह झाल्यासारखाच आहे. दक्षिणामूर्ती विधान याचा अर्थच आहे. मग जे होईल ना ते खरं कल्याणाचं असेल. आणि इथे येऊन थांबून नुसतं चालणार नाहीये, तर यानंतर त्या संतांच्या
तीन पद्धतीने आपण सेवा करू शकतो. पहिली म्हणजे ते देहात आता नाहीये, त्यामुळे त्याच्यावरती बोलायला नको. चैतन्य स्वरूप असणारी ती मूर्ती म्हणजे देहात असणारी ती आता नाहीये. समर्थ आत्ता देहात नाहीये, पण समाधीत आहेत ना, म्हणून समाधीचा अनुग्रह घ्यायचा. दक्षिणामूर्ती विधान याचा अर्थ अशा पद्धतीनं तो अनुग्रह घ्या. आता त्यांचं वाङ्मयीन स्वरूप काय आहे? ते समाधीत आहे, त्यामुळे ते ऍबस्ट्रॅक्ट आहे, ते दिसणार नाहीये मला. पण संत मंडळी ज्या वेळेला देह ठेवतात त्यावेळेला तुम्हा आम्हाला सर्वसामान्य जीवाला उपदेश करून जातात. समर्थ सांगतात, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. शेवट समर्थ सांगताय की माझे स्वरूप स्वतः सिद्ध. कुठे? आत्माराम दासबोध. तुम्ही आत्मारामाचा विचार करा, आत्माराम ग्रंथाचा, आणि दासबोधाचा विचार करा, त्याचं चिंतन करा, म्हणजे समर्थ तुमच्याशी बोलतील. सामान्य जीवाची समस्या अशी आहे की संत माझ्याशी बोलत नाहीये. अनुग्रह तर मी घेतलाय, दक्षिणामूर्ती विधान अनुग्रह मी घेतलाय, पण ते माझ्याशी बोलत नाही. का बोलत नाहीये? कारण माझ्याकडनं संवाद होत नाहीये ना. भक्ती ही एकतर्फी प्रेम नाहीये हो, वन साइड लव नाहीये भक्ती. मी संवाद साधला ना तरच ते संवाद साधला. एक उदाहरण देतो. गडावरती आमच्या एक मुलगा यायचा आणि काही आमच्या गुरुजींनी त्याला विचारलं, काय कसं काय चाललंय शिक्षण वगैरे. आता म्हणाला मी शिकायला US ला जाणार. ठीक आहे म्हणाला. त्यानं गुरुजींना आमच्या प्रश्न विचारला की मी काय करू साधन. ते म्हणाले, बघ मी काय सद्गुरू म्हणून नाही, मी एक तुला मार्ग म्हणून सांगतो. रामदास हे दासबोध वाचत जा रोज. त्या मुलानं अमेरिकेत जाताना दासबोध खरेदी केला, दासबोध घेऊन गेला. आणि काय त्याला वाटलं सद्गुरू कृपेनं, म्हणून रोज तो एक गोष्ट करायचा, 2 समास दासबोधातले वाचायचा. आणि घरातून बाहेर पडताना आणि घरात आल्यावर 2दा समर्थांच्या फोटोला फक्त सांगून जायचा. काय सद्गुरूंची कृपा होते. आत्ता आत्ता घडलेला दृष्टांत आहे. रोज जाताना, कॉलेजला जाताना समर्थांना सांगून द्यायचं, समर्था येतो, अच्छा बाय बाय. सगळं कॉलेज आटोपून आला की पुन्हा समर्थांना सांगायचं, असं असं मनात सांगायचा. मित्र वगैरे होते, त्यांचे सगळे मित्र परिवार तो राहत होता तिथे. फक्त समर्थांसमोर निवेदन करायचा की आज असं असं झालं, एवढं मोठे सगळे असाइनमेंट्स आहेत, कसं करू मी. शांत बसून बोलायचं, अंतर्मुख झाला. आणि श्रोते हो, एक दिवसाचा प्रसंग असा, ते MS म्हणा, जी हायर क्वालिफिकेशनला गेलेला, ते कंप्लीट झालं, पूर्ण झालं. आणि आता सगळ्या मित्रांनी त्याला आग्रह केला की आता पार्टी पाहिजे, चांगलं स्कोरिंग आलंय, आता पार्टी पाहिजे. आपल्याकडे होतंय असं. आता तो त्या पार्टी करता टेबलवर बसला. सगळ्यांनी ज्या ऑर्डर्स केल्या त्यातले अनेक मित्र, तो सांगत होता, ड्रिंक करणारे होते. यानं ड्रिंक केलं नाही, सगळ्यांनी आग्रह केला, अरे घे, एवढं काय ओकेजनली चालतं. याला क्षणात विचार आला, आत्ता जर मी ड्रिंक केलं, दारू प्यालो, तर घरी जाऊन समर्थांना काय सांगू. का सांगतोय आपल्याला? सद्गुरू आपल्यावरती कशी कृपा काय करू शकतात ते. आणि याचा परिणाम असा झाला, गेल्या 5-7 वर्षापूर्वीची कथा, तो सांगतो, माझे सगळे मित्र ओकेजनली ड्रिंक करणार आहेत, मी एकटा करत नाही. का सांगितलं आपल्याला ही गोष्ट? त्यानं प्रत्यक्ष त्या समाधीत अनुग्रह घेवो न घेवो, पण दासबोध वाचल्याचा परिणाम, दासबोध हे समर्थांचं वाङ्मयीन स्वरूप आहे. म्हणून किती काळजीपूर्वक मला करावा लागेल परमार्थ, कधी ते कृपा करतील ना, काही नाही भरोसा आहे. करतळी आवळे तैसा हरी, अशी कृपा होईल आपल्याला कळणारही नाही. त्या ओवीचा विचार जो आपण आता केला, तई मग आपैसा गुरु कृपा होईल. काही नको करायला. म्हणून फक्त माझं कर्म, शास्त्र सांगतं, संत सांगतात, माझं कर्म मी व्यवस्थित करायचंय. भगवद्गीता सांगते, स्वे स्वे कर्मण्य विरतः संसिद्धी लभते नरः. साधी सिद्धी नाही प्राप्त होतो,
संसिद्धी, स्पेशल सिद्धी प्राप्त होते. आज समाजाची ही जी अवस्था झाली आहे ना, याचं कारण काय माहितीये? माझं कर्म मी नीट करत नाहीये. साधा विचार करूया हो, कुकर लावल्यावरती व्हॉट्सअप बघायची इच्छाच का होते? कारण मी वन थिंग ऍट अ टाइम होत नाहीये. आज अल्झायमर, डिमेन्शिया हे नावं ऐकल्याला आपल्याला जरा नेहमीच्या वापरातली वाटत असतील. किती सूक्ष्म परिणाम झाला माहितीये का बुद्धीवरती? अनेक माता भगिनींनी आपण हा अनुभव घेत असाल. आपण फ्रीजच्या इथे जातो, फ्रीज उघडतो आणि कशाला आलो होतो? होतंय ना असं. ही डिमेन्शियाच आहे. हा सेकंदापुरता आलाय म्हणून डिमेन्शिया म्हणायचं नाही. याचं कारण काय माहितीये का? की आम्ही वन थिंग ऍट अ टाइम करत नाही. एकच गोष्ट एका वेळेला करा. मी नामाला बसतोय ना, सगळं बंद करावं. जगाचा व्यवहार बंद पाडा आणि नाम घ्या. 3-3, 4-4 गोष्टी मल्टीटास्किंग केल्याचा परिणाम एकही गोष्ट धड जमत नाहीये माणसाला आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशन आहे. म्हणून त्या गुरुतत्वाचा विचार करताना माझं कर्म आधी, कारण सत्कर्म परिपाकांते हो. पुन्हा श्रुती तेच बोलते, सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम. बस, दुसरं तिसरं काही नाहीये. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग ती परंपरा कुठे सुरू झाली, नक्की काय झालं, तर त्याचा विचार एक थोड्या वेळामध्ये करूया. एक छान श्लोक आहे, तपोभिः क्षीण पापानां शांतानां वीतरागिणां अपेक्षोयम मुमुक्षूणां अपेक्षोयम आत्मबोधो विधीयते. असा जो सत्कर्म करत 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 आला, तपोभिः इतका तप्त झाला. आतूनही सगळं हे करायचं, प्रत्यक्ष काय तपश्चर्याला बसायचं नाहीये. क्षीण पापानां, तपश्चर्येनं ज्याचं पाप क्षीण झालं, परिणाम तो शांत झाला आणि म्हणूनच वितरागी झाला. प्रामाणिक शुद्ध वैराग्याचं जो चिंतन करतो, अशा मुमुक्षूंना अपेक्षित असणारा जो आत्मबोध आहे तो त्याला सहज कळतो. कसा कळतो? प्रसंग असा झालाय, ही गुरु परंपरा आली तरी कुठून? तर सुरुवात त्याची अशी झाली आहे, आदि नारायण विष्णू ब्रह्मांच वसिष्ठकम. सुरुवात हे जे गुह्य ज्ञान आहे हे शब्दाच्या पातळीवरती बोलूच शकत नाही. शब्दे विण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे आणि बोला आधी झोंबीचे प्रमेय असे. पुन्हा थोडासा भागवताचा आधार घेऊया. नक्की काय झालंय गुरु तत्व याचा विचार करताना थोडासा भागवताचा आधार घेऊया. ज्या 4 श्लोकांवरती संपूर्ण 18,000 श्लोक लिहिले गेले, त्याचा थोडासा विचार करूया आजच्या प्रवचनामध्ये. म्हणजे नक्की प्रक्रिया सुरू कुठे झाली गुरुतत्वाची. संपूर्ण जगातला, या संपूर्ण जगातला अत्यंत महत्वाचा उपदेश जर कुठला असेल तर शुकदेव राजा परीक्षितीला करतात. काय आहे तो उपदेश? हे सगळं जे चिंतन आहे, आता मी याच्या पुढे बोलणार आहे अर्धा तास, काय 40 मिनिटं, हे खरं परमार्थाचं चिंतन आहे, खरं गुरुतत्व आहे. ही संत मंडळी आपल्याला जे दिसत आहेत स्वामी बसलेले निश्चिंत अवस्थेमध्ये, त्याचं कारण हे चिंतन ते करतात. म्हणून यातला सर्वोत्तम अल्टिमेट नॉलेज ज्याला म्हणतात ना, गुह्य, किती गुह्य आहे ते आत्ता प्रवचनात फक्त ऐकून ठेवा. त्याचं चिंतन कधी वेळ मिळेल तेव्हा करूया. वेळ मिळेल तेव्हा करूया याकरता सांगतोय की आपण ज्याप्रमाणे आपलं कपाट लावतो, कसं लावतो कपाट? मला फंक्शनला लागणारे जे कपडे आहेत ना ते वरती ठेवतो, रोजच्या वापरातले ते खाली ठेवतो, अगदी कुठले न लागणारे ते अजून खाली ठेवतो. हे जसं कपाट मी लावतो
त्याप्रमाणे माझे विचार लावावेत, कधीतरी बसून सॉर्ट आउट करावेत ते विचार, की 1 तास इथून पुढे मी काही नाही करणार आहे, विचारच करणार नाहीये, शांत. आणि याकरता थोडासा संगीताचा आनंद घ्या, कारण संगीत ही आत्मज्ञानाच्या खालची पायरी आहे. बरोबर खालोखाल काय असेल आत्मज्ञानाच्या खाली, तर संगीत आहे. म्हणून छान तानपुरा लावावा. त्या तानपुऱ्याचा स्वर मला कळो न कळो कधीतरी ते ज्ञानही होईल, पण शांत बसावं, ही ज्ञानमुद्रा करावी आणि शांत बसावं. काहीही करायचं नाही, ती निर्विचार स्थितीचा विचार करायचा आहे फक्त. एक एक विचार बाजूला 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 काढायचे. एक विचार करूया, घरामध्ये कोबी आणतो आपण, कोबी कशात असतो, त्यात कोबी असतो का? एक एक जसं आपण काढत गेलो त्या कोबीचं पान, तर शेवटपर्यंत कोबी मिळणार आहे का आपल्याला? हे जसं त्या कोबीची पानं आम्ही काढतोय बाजूला ना, तसे विचार बाजूला काढायचे, की आता मी फक्त माझा विचार करतोय, प्रपंचातला कुठलाही विचार करत नाही. प्रॅक्टिस करावी लागेल याची. पहिल्यांदा एक 5-10 मिनिटं जमेल, मग एक अर्धा तास जमेल, मग तासभर जमेल, आणि मग ज्या स्थितीमध्ये हे लोक 24 तास याच्यातच असतात, ते ज्ञान सांगणं चांगलं आहे, कारण ते गुह्य ज्ञान आहे. ज्या उपासनांनी म्हणजे ह्या चिंतनांनी प्रत्यक्ष त्या गुरु तत्वाला आपण कनेक्ट होतो, डायरेक्ट त्याला कनेक्ट होतो, ते ज्ञान सांगणं चाललंय. कुठून आली ही गुरु परंपरा? तर भगवान महाविष्णू, त्या महाविष्णूंनी ते ज्ञान कोणाला दिलं? तर ब्रह्मदेवाला दिलं. ते ज्ञान काय आहे? जी 4 महावाक्य आले, अहम ब्रह्मास्मि, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म. हे नुसतं बोलण्याच्या पातळीवरती नाही, ह्याचं खरं ज्ञान जे गुह्य आहे. समर्थ सांगतात, परम गुह्य गुह्यातीत माझे आराध्य दैवत, परम गुह्य गुह्यातीत, असं ते ज्ञान. त्याला तुम्ही आत्मज्ञान म्हणा, ब्रह्मज्ञान म्हणा, काही म्हणा, इतकं ते गुह्य आहे की त्या महाविष्णूंनी ते ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं. ब्रह्मदेवानी ते ज्ञान कोणाला दिलं? देवर्षी नारद महाराजांना दिलं. नारद महाराजांनी ते ज्ञान कोणाला दिलं? तर वेदव्यासांना दिलं. वेदव्यासांनी ते ज्ञान शुकदेवांना दिलं, आणि शुकदेवांनी ते ज्ञान राजा परीक्षितीला दिलं. एक परंपरा झाली. अशा परंपरा अनेक आहेत. स्वामी स्वरूपानंदांची परंपरा नाथ संप्रदायाची परंपरा आहे, पण कुठून तरी हे ज्ञान तसंच आलेलं आहे, शिवांकडनं आलं असेल. सगळ्या वेदांचं सार, 4ही वेद, मुख्य वेद हा एक होता, या 4ही वेदांचं फायलिंग झालंय. मुख्य वेदाचं फायलिंग झाल्याचा परिणाम 4 वेद तयार झाले. सगळ्या पुराणांचं सार सद्गुरु जे देतात त्याचं सगळं हे विवेचन चाललंय, प्रक्रिया चालली आहे ही गुरुतत्वाची. सगळ्या पुराणांचं सार. आणि श्रोते हो, आपल्याला सर्वसामान्य जीवाला असं वाटतं की परमार्थ मी करतो, पण कोल्हापूरला एक सत्पुरुष आहेत, आत्ता आहेत अजून, ते म्हणाले हे सगळं करणं म्हणजे परमार्थात बागडण्यासारखं आहे. बागडण्याला काही नियम असतो का? तसा परमार्थ करायचा नाहीये, म्हणून ते बागडणं बाजूला ठेवायचं. एकूणच समाजामध्ये जी अहमहमितता चालली की मला पोळीवरती स्वामी दिसले, एवढं सोपं आहे का? मला सांगा ना.
चमत्कार होत नसतील असे नाहीये तो जीवनामध्ये, पण एवढा सोपा आहे का परमार्थ? 2-4 वर्ष नाम घ्यायला लागल्यानंतर स्वामी पोळीवर दिसले, केवळ अशक्य आहे ही गोष्ट. याला अंधश्रद्धा म्हणतात. अहो, संत रामदास स्वामी 12 वर्ष तपश्चर्या करतात. 12 वर्ष म्हणजे 24 तास तपश्चर्येतच आहे. झोपण्याचा वेळ कट जर केला तर 12 ते 14 तास हे लोक तपश्चर्या करतात. आणि मग 12 वर्षांनंतर रामांनी दर्शन दिले. एवढं सोपं आहे का चमत्कार घडणं? तुलसीदास वर्षानुवर्ष नाम घेतात, तेव्हा प्रभू रामचंद्र दर्शन देतात. किती गुह्य आहे ते, किती कॉन्सन्ट्रेशन करायचंय, एकाग्रता करायची. म्हणून ऐका, स्वामी विवेकानंद, आत्ता होऊन गेलेले संत, संन्यासी, योद्धा संन्यासी आपण ज्यांना म्हणतो, आत्मसाक्षात्काराचा विचार करतायत, आत्मज्ञानाचा विचार करतायत. इतका सूक्ष्म विचार चाललाय, स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतात आणि एकाग्रतेनं विचार करतायत. हु एम आय? मी कोण आहे? कशा करता हा देह प्राप्त झालाय? त्या वेळेला सद्गुरु कृपा करतात. भगिनी निवेदिता बोलायला आल्या स्वामीजींसोबत, स्वामीजी आता भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे, तेव्हाचा सांगतोय हा दृष्टांत. स्वामीजी सांगतात, आता मला काही सांगू नको, मला काही सांगू नका. त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं काही दुःख होणार आहे का? अजिबात नाही. सविकल्प समाधीतून निर्विकल्प समाधीची गुरु किल्ली मी शोधतोय, स्वामीजी सांगतात. ते खरं ज्ञान आहे. सद्गुरु कृपेचं ज्ञान म्हणजे काय? रामकृष्ण परमहंस करतात म्हणजे काय करतात? त्या आत्मज्ञानाची गुरु किल्ली मी शोधतोय. इतकं विरक्त असावं. जेवढं काही भारताकरता काम करायचं होतं ते करून झालं. आता मला यातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये आसक्ती नावाची गोष्ट नाही. आता मी माझ्या निर्विकल्प समाधीची गुरु किल्ली शोधतोय, स्वामीजी सांगतात. आणि हे जे ज्ञान आहे हे त्या जीवाला सहजासहजी कळणारं नाही. त्यातले शब्द कळतील. साधा विचार करूया, गुगल वरती, चॅट जीपीटी वरती, जेमिनाय वरती आत्मज्ञान टाकल्यानंतर त्यातलं शब्दज्ञान होईल, आत्मज्ञान होणार नाही. खूप आपल्याला काळजीपूर्वक हे ऐकावं लागेल. आत्मज्ञान जे आहे त्याचंही विवरण सगळं चाललंय. कसं आहे ते, काय आहे, आणि ते सद्गुरू कसं सांगतात. समर्थांची एक ओवी आपल्याला सांगतो. समर्थ म्हणाले, शब्दज्ञानाकरता हे सगळं सांगतोय. या ओवीचा अर्थ लागतो का बघा आपण. आत्माराम ग्रंथामध्ये ही ओवी आहे. आहे नाही नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊनी उरले, नसोनी काही, काही कळलं नाही. शब्दज्ञानाच्या पातळीवरती गुरुतत्व जर कळत नसेल तर अहम ब्रह्मास्मी कळण्याकरता किती काळ मला खर्च करावा लागेल. आधी या देहाची मर्यादा मला लक्षात घ्यावी लागेल. आता जे काय माझं वय आहे 30, 40, 50 वर्ष, यानंतर जगलो वाचलो सुखरूप, आंबे बिंबे खाऊन, शुगर लेवल न वाढता देऊन, तर कितीच आयुष्य हातात शिल्लक आहे. काल मी एक आलेख आपल्या समोर मांडला आपल्या जीवनाचा. त्यामध्ये एक अजून मुद्दा ऍड करतो. 100 वर्षाचं जर आयुष्य गृहीत धरलंय, 100 वर्ष नाहीच जगत आहे, पण गृहीत धरायचंय, काहीतरी धरायचं म्हणून, त्यातली 50 वर्ष झोपेत जात आहेत माणसाची. सायन्सनेच सांगितलेलं सांगतो. आता त्या 50 वर्षातली किती वर्ष प्रत्यक्ष परमार्थाला देतोय आम्ही? साधारण 30 वर्ष करिअर मध्ये जातोय. उरलेली 20 वर्ष झेपतच नाहीये म्हणून परमार्थ करतोय माणूस.
आहे ना अशी स्थिती? म्हणून खरंच मी कोण आहे, हू एम आय, हा रोज विचार करायचा आहे. मी हे कर्म, परिणाम काय होतोय, मी ते कर्म करतोय याचा परिणाम, त्या कर्माला मी आसक्त होतो आणि त्यामध्ये मी गुरफटून पडलो. वास्तविक मी कर्म करूच शकत नाही आहो. सूक्ष्म पातळीवरती विचार केला तर ते कर्म करण्याकरता जे सद्गुरू आपल्याला प्रेरणा देत आहेत ते माझ्याकडून ते करवून घेत आहेत. तुम्ही प्रपंच माझा म्हटलं की दुःख आलं, प्रपंच स्वामींचा आहे म्हटलं ना की दुःख स्वामींकडे, ते त्याचं निस्तारणार आहेत सगळं आपलं दुःख. ते माझं दुःख हे जेव्हा वाटतं ना त्यावेळेला त्रास त्या जीवाला होतो. प्रपंच, गोंदवलेकर महाराज सांगतात, तुमचा प्रपंच माझ्याकडे आणून द्या आणि माझ्याकडून परमार्थ घेऊन जा. कोणी दिला का प्रपंच त्यांना? म्हणून खूप काळजीपूर्वक आपल्याला परमार्थ करावा लागेल. अहो, आत्ता होऊन गेलेले वैज्ञानिक या एका शोधामध्ये आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन ज्या वेळेला E=mc² हा सिद्धांत मांडतो, प्रकाश आणि वेगाचं जे गुणोत्तर आलंय ना, म्हणून हे मोबाईल आणि अँड्रॉइड आणि सगळं आयफोन्स वापरू शकतो आपण. म्हणून त्यांना वंदन करावं लागेल. मला आता असं वाटायला लागलं, यंगस्टरनी हे संत परंपरा अभ्यास करण्यापेक्षा आधी शास्त्रज्ञांची परंपरा अभ्यासायला पाहिजे. या अल्बर्ट आइन्स्टाईननं जो हा सिद्धांत मांडला, जो फॉर्म्युला मांडला, आजही तो जर्मनीमध्ये कागद ठेवलेला आहे, E=mc² चा, त्या एनर्जीचा तो फॉर्म्युला आहे. ओम सर्वभूतांतां आज्ञां विद्यां च धीमहि बुद्धिं यानं प्रचोदयात्, देवी भागवतातला विचार आहे तो. म्हणून आम्हाला पहिल्यांदा अल्बर्ट आइन्स्टाईन ऐकावं लागेल. काय म्हणतोय तो? पूर्णतः नास्तिक होता. अल्बर्ट आइन्स्टाईन पूर्णतः नास्तिक होता आणि एक गोष्ट त्याला लक्षात आली अल्बर्ट आइन्स्टाईनला, की हे सगळं जे चाललंय हे माझ्या ताकदीवर चाललेलं नाहीये. वी डोंट नो बट समथिंग इज देअर. कोणीतरी अशी अदृश्य शक्ती आहे, ऍबस्ट्रॅक्ट शक्ती आहे, जी हे काम करवून घेते. आणि नंतर तो देवभोळा झाला असं वर्णन आहे अल्बर्ट आइन्स्टाईनचं जर चरित्र वाचलं. का सांगतोय आपल्याला ही गोष्ट? आपल्या या कारणाकरता संतांची चरित्र आणि देवभोळेपणा आणि सद्गुरु तत्व याचा विचार करण्या अगोदर विज्ञानाचा विचार करूया. म्हणून गावोगावी, घरोघरी, प्रत्येक ठिकाणी माझा आग्रह सांगण्याचा असा आहे की आमच्यासारख्या यंगस्टरनी हे ब्लाइंडली फॉलो करायला पाहिजे, अंधश्रद्धेनं फॉलो करायला पाहिजे. एक उदाहरण सांगतो आणि पुढे विषयाला सुरुवात करतो. 40, 50, 60, 100 वर्षापूर्वी जी घरामधली वृद्ध स्त्री होती, ती ब्लाइंडली त्या तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा करते, तिला पाणी घालते. तिला काय माहिती होतं का सायन्स त्यातलं? मला सांग. नव्हतं माहिती. 60 वर्षापूर्वी डिस्कवर झालं हे की तुळस ही 24/7 ऑक्सिजन स्प्रेड करते. कार्बन डायऑक्साईड ती कधीच स्प्रेड करत नाही. 24/7 ती ऑक्सिजन स्प्रेड करते. आता विज्ञानाला कळलं, आता कुंड्या कुठे ठेवायच्या सांगा मला? वृंदावन ठेवायची कुठे? म्हणजे शास्त्र मला कळेल, त्याच्या मागचं विज्ञान मला कळेल, हे म्हणजे MA झाल्यानंतर पहिलीत प्रवेश घेतल्यासारखं आहे. अहो, ज्या वेळेला ते सायन्स कळेल ना, ऑक्सिजन सोडते, तोपर्यंत उचलायची वेळ आलेली असणार आहे. थोडं कठोर बोलतोय पण यंगस्टर करता बोलतोय मी ही गोष्ट. म्हणून ज्या परंपरेनं आलेल्या आहेत ना त्या गोष्टी ब्लाइंडली फॉलो करूया, कारण कृपा ते ब्लाइंडली फॉलो करूनच होणार आहे. परिणाम असा झालाय, ती 60-70 वर्षाची जी म्हातारी घरात होती, वृद्ध स्त्री होती, ती 100 पर्यंत जगली आणि 40शीत ह्याची बायपास करायची वेळ आली. हे समाजाचं वास्तव आहे श्रोते. म्हणून खूप काळजीपूर्वक आपल्याला ह्या गोष्टींचं चिंतन करावं लागेल. संतांच्या बुद्धीमध्ये, म्हणजे स्वामींच्या, आता आपण आपलं अधिष्ठात्री देवता ती आहे, स्वामींच्या बुद्धीत नेमकं काय झालंय आणि ते माझ्या बुद्धीत का होत नाही याचा विचार करायचा आहे. आणि ते ज्ञान म्हणजे मगाशी ज्याचा उल्लेख केला, कुठलीही साधना बिघडवण्याकरता संत बोलत नसतात. येशू ख्रिस्त तेच वाक्य बोलतो
आय हॅव कम टू फुलफिल नॉट टू डिस्ट्रॉय. मी कुठलंही साधन बिघडवण्याकरता नाही आलो, पण तुमच्या साधनामध्ये प्रगती करून देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये. आणि हे कधी कळेल? तुलसीदास सांगतात, ज्या वेळेला माझ्या साधनातले गुरुकृपेपासून होणारे जे दोष आहेत ते जर मला कळले, तर खऱ्या ज्ञानाचा, जे खरं ज्ञान, गुह्य ज्ञान, आत्मज्ञान, जे सद्गुरू करून देतात, तिथपर्यंत जाण्याचा मी कधी प्रयत्न करेन? तर ज्या वेळेला मला माझ्यातले दोष दिसतील. कृपा संतांची होते, सद्गुरूंची होते म्हणजे काय होते? तुलसीदास सांगतात, कृपा भई तब जानिए, कृपा भई तब जानिए जब दिखे अपने दोष. माझे दोष दिसल्यानंतरच गुरु कृपा होणार. मी कसाही वागेन आणि स्वामी माझ्यावर कृपा करतील, केवळ अशक्य आहे. म्हणून माझ्यातले दोष दिसायला लागले की मग जे खरं काही ज्ञान आहे ना, सेल्फ रिअलायझेशन ज्याला म्हणतात, आत्मज्ञान, ते होतं. सुरुवात कुठे होते? गुरु परंपरेला. ज्याच्यावरती 18,000 श्लोक लिहिले गेले, त्यातला एखाद 2 श्लोक बघण्याचा प्रयत्न करूया. हे जे ज्ञान परंपरा आली, आदिनारायण महाविष्णूंनी ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवानी नारदांना, नारदांनी वेदव्यासांना, वेदव्यासांनी शुकदेवजी महाराजांना, त्या ज्ञानाचा पहिला श्लोक, ज्ञानम परम गुह्यम मे, ते जे ज्ञान आहे, आत्मज्ञान म्हणा त्याला, ते जे ज्ञान आहे ते किती गुह्य आहे सांगता येणार नाही. हे हृदयीचे ते हृदयी, केव्हा ते कळलं हे कळणारच नाहीये. ते झालं आत्मज्ञान मला झालं, हे वाक्य संभवणार आहे का कधी? कधीच संभवणार नाही. ज्ञानम परम गुह्यम मे, परिस्थिती अशी झाली आहे की तपशिलाला ज्ञान समजण्याची चूक केली आहे माणसानं. त्या जीवानं तपशील शोधतोय, तो गुगलवरती सगळं सर्च करतोय, आम्ही ChatGPT वरती सर्च करतोय, ते ज्ञान नव्हे. याकरता दासबोधाचा समर्थांचा समासच आहे की अमुक अमुक एक गोष्टी मला यायला लागल्या म्हणजे त्याला ज्ञान म्हणायचं का? हे ज्ञान नव्हे, ते ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, ते वारंवार सांगतात समर्थ. ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम. आत्ता जो मुद्दा मी आपल्या समोर मांडला की त्या ज्ञानाला जाणून घेण्याकरता त्याच्या मागचं विज्ञान जाणून घ्या आधी. हा श्लोक 5,000 वर्षापूर्वीचा आहे. विज्ञान हा शब्द श्रीमद भागवतामध्ये 5,000 वर्षापूर्वी आलेला आहे. सायन्स, प्रत्येक गोष्टीला तुम्ही विज्ञानाची कसोटी लावून बघा, अशा असंख्य गोष्टी आहेत. एक उदाहरण आपल्या समोर ठेवतो, परंपरेनं आलेलं आहे. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषांनी शेंडी ठेवावी आणि स्त्रियांनी वेणी घालावी, परंपरेनं आलंय. सांगितलंय, अरे केस मोकळे सोडू नको. केस मोकळे सोडले की संध्याकाळच्या वेळेला त्या केसांमध्ये पिशाच बसतात. आज डोकी फिरण्याचं कारण काय? विचारात घ्या, या गोष्टीचा विचार करा. केस सोडल्याचा परिणाम येतो, कारण नको त्या प्रेरणा गेल्या ना, त्या मेंदू पर्यंत नको त्या प्रेरणा गेल्या. हो बरं, हे सांगणाऱ्यांचे काय सलून्स आहेत का? मला सांगा ना. हे ज्यांनी सांगितलं त्यांचे काय सलून्स आहेत का? आता त्याचं विज्ञान जाणून घेऊया. धर्म, शास्त्र, अध्यात्म याला विज्ञानाची जोड द्या. परिस्थिती काय झाली? विज्ञान आणि यांचं भांडण आहे असं आपणच समजतोय. गडावरती एक न्यूरोसर्जन आलेले, त्यांनी सांगितलेलं सांगतोय आपल्याला. ते म्हणाले, विवेक शास्त्री गोडबोले नावाचे एक उत्तम वैदिक आहेत सातारला. ते US ला जातात, ज्या वेळेला प्रवचन वगैरे असतं त्यावेळेला. तिथल्या न्यूरोसर्जननी या विवेक शास्त्रींना विचारलं की हे तुम्ही शेंडी हे काय ठेवलंय?
ते शेंडी वगैरे काय त्यांना माहित नव्हतं, अमेरिकन डॉक्टर्स. ते म्हणाले आम्हाला भारतामध्ये असं आहे की जो भारतीय आहे त्यांना शेंडी ठेवली पाहिजे. आपण प्रूव्ह करू शकत नाही हा भारतीय आणि हिंदू आहोत आम्ही असं. कशावरून प्रूव्ह करतोय सांगा ना. पुरुषांच्या डोक्याला कपाळाला तिलक नाहीये, डोक्याला शेंडी नाहीये, आणि आम्ही सांगतोय गर्व से कहो हम हिंदू आहे काय? म्हणून अवस्था ही आहे. काळजीपूर्वक आपल्याला धर्माचा प्रचार करावा लागेल. 4ही वर्णांमध्ये शेंडी ठेवायला सांगितलेली आहे. ती काय फक्त ब्राह्मणांनी ठेवायची असं नाही आहे हो. 4ही वर्णात मौंजी बंधन सांगितलेलं आहे करायला. ते आता करतोय की नाही करतोय याचा विचार नका करायला, पण विज्ञान तर समजून घेऊया. ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम याकरता दृष्टांत सांगणं चाललंय. ते न्यूरोसर्जन सांगत होते विवेक शास्त्रींना. अहो म्हणाले मी न्यूरोसर्जन असलो तरी पर्टिक्युलर हा जो भोवरा आहे आपला या भागाचा मी अभ्यास केलाय, ते माझं स्पेशलायझेशन आहे. आता ती जी शेंडी बांधायचे, गाठ बांधायचे किंवा वेणी बांधतात माता भगिनी, त्यावेळेला काय होतं, हा जो भोवऱ्याचा भाग आहे तिथे थोडासा ताण पडतो, ओढल्या जातो, असा गचका बसतो त्याला. ते म्हणाले ज्या वेळेला तो गचका बसतो त्यावेळेला आतमध्ये ज्या फ्लॉपीज आहे, आत्ताचे सगळे हे शब्द वापरतो, आतमध्ये ज्या फ्लॉपीज आहे त्या इंटॅक्ट राहतात. म्हणून संध्या करताना ती शेंडीला गाठ बांधताना असा गचका बसणार आहे. पुरुषांच्या बाबतीत शेंडी, स्त्रियांच्या बाबतीत वेणी. आता म्हणाले जर तिथे काही आघात झाला, शाळेत असताना आपण आठवण आहे, व्यवहारात सांगतोय सगळं. शाळेत असताना कधी कोणी जर डोक्यावरती मारलं, टपली मारायची म्हणतो ना आपण, ती मारली तर त्याला काय सांगायचं, बाबा डोक्यावर नको मारू. त्याचं कारण हे होतं, जर तिथे आघात झाला तर नको त्या फ्लॉपी ओपन होतात आणि नको त्या फ्लॉपी ओपन झाल्याचा परिणाम तो मनुष्य असंबद्ध बडबडतो. आपल्याला वाटतं तो वेडा आहे, तो वेडा नसतो. कुठल्या तरी जन्मातली फाईल त्याची ओपन झाली आहे. म्हणून विज्ञान आपल्याला कुठल्या पातळीवरती विचार करायला लावतोय, विचार करूया ना या गोष्टीचा. आणि म्हणून तिथे जास्त केस ठेवायचे की ती जो शेंडीचा भाग आहे, वेणीचा भाग आहे, तो इंटॅक्ट राहील. म्हणजे आत्ताचं विज्ञान, ऍडव्हान्स सायन्स जे सांगतोय ना, त्यापेक्षा आमचे पूर्वज ऋषी मुनी किती महान असतील हो. त्यांना कदाचित हे फ्लॉपी आणि हे सगळं नसेल माहिती, पण शास्त्राचा विचार केल्याचा परिणाम तद विज्ञान समन्वितम, त्याला विज्ञानाचीच जोड द्या, तर ते गुरुतत्व प्रकट होणार आहे हो. नुसतं देवघोळेपणा करणं म्हणजे परमार्थ नाहीये. काय हो सगळं आहे ना स्वामी बघून घेतील. अहो स्वामी बघून घेतील म्हणजे विचार करूया या गोष्टीचा. मला जर डायबिटीस आहे, मला नाहीये, पण जर मला शुगर लेवल आहे तर त्याचं जे पथ्य करायला पाहिजे, साखर नाही खायची आणि भरपूर 2-4 वाट्या आमरस मारतोय, 2-4 वाट्या आम्रखंड रोज मारतोय, तर स्वामी का बघून घेतील ह्याचा कधीतरी विचार करायला पाहिजे की नको. पथ्यन करून असून व्यथा, समर्थ सांगतात. औषध न घेई असून व्यथा, पथ्यन करी सर्वथा, ऐसा जो का मुढा वेडा तो एक मूर्ख, समर्थ सांगतात. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. म्हणून लूज टॉक कधी बोलायचं नाही. कारण काय माहितीये का, काही मी कसाही वागेन आणि स्वामी बघून घेतील, केवळ अशक्य आहे. यद विज्ञान समन्वितम, मी त्याचा खरंच गांभीर्याने विचार करायचा आहे, काय चाललंय नक्की. आणि असं ज्या वेळेला होईल, पुढच्या श्लोकाचा भाग बघूया. ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम स रहस्यम तदंगंच, त्या ज्ञानाचं रहस्य काय आहे, ते होतं म्हणजे काय होतं, सद्गुरूंच्या कृपेनं आत्मज्ञान होतं म्हणजे काय होतं. स रहस्यम, अनेक चरित्र डोळ्यासमोर येतात की समर्थांना ते कसं झालं असेल, स्वामींना ते कसं झालं असेल,
गजानन महाराजांना नक्की काय झालंय? गजानन महाराज आपल्याला प्रकट झालेले दिसतात, चरित्रात वर्णन येतं त्या पोथीमध्ये दासगणू महाराजांच्या. अहो पण त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष गजानन महाराजांनी जी तपश्चर्या केली ती भूमी बघितली का आपण? कपिलधारा नावाचं तीर्थ आहे, त्या पोथीतच वर्णन आलंय. तिथे अनेक वर्ष तपश्चर्याला बसलाय हा महापुरुष. सरहस्यम, हे त्यातलं रहस्य आहे. फक्त ते चमत्कार केलेले दिसतात, पण मागची तपश्चर्या काय आहे? सरहस्यम तदंगंच, त्याची अंग काय? या आत्मज्ञानाची, या गुह्य ज्ञानाची काय अंग? तदंगंच गृहाण गदितम मया. आता तुला जे दिलं जात आहे ना, ब्रह्मदेव सांगतात, महाविष्णू ब्रह्मदेवांना, ब्रह्मदेव नारदांना जे सांगतायत ना, ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणं चाललंय. ते हे ज्ञान आहे. त्या ज्ञानाची अंग उपांग सरहस्यम तदंगंच गृहाण गदितम मया. यावान अहम, यावान अहम, केवढा आहे भगवंत? यावान अहम यथा भाव, आपल्या दृष्टीच्या पलीकडचा विषय. कारण या संपूर्ण आत्ता जे वातावरण इथे तयार झालंय, ही सगळी पोकळी, हे खांब, हे छत, यामध्ये सुद्धा तेच गुरुतत्व आहे जे स्वामींच्या फोटोत आहे. पण ते दिसत का नाहीये? ते गुरुतत्व जर सर्वत्र सदा समप्रमाणात भरून राहिलंय, संपूर्ण चराचर सृष्टीत भरून राहिलंय, तर मला ते का नाही दिसत आहे? तर याचं एकमेव कारण असं आहे की माझ्या दृष्टीत दोष आहे, माझ्या साधनेत काहीतरी कमतरता आहे. माऊली सांगतात, लचकलिया दिठी. आपल्याला हातपाय लचकण्याचा अनुभव आहे. हात लचकला, पाय लचकला. कधी दृष्टी लचकल्याचा अनुभव आहे का हो? काय सांगतात माऊली? लचकलिया दिठी मग पाहणे जे जे उठी, या नाम सृष्टी मी आहे. म्हणून दृष्टीतला दोष काढायचा आहे. प्रदूषण कुठे आले माहितीये का? दृष्टीमध्ये आलंय. आता समस्या काय आहे आधुनिक विचारवंतांची? असा प्रश्न आहे की जर सर्दी झाली आहे तर नाक कापून टाका, अशी आहे ना अवस्था. आता साम्यवादाची अवस्था ही आहे, समाजवादाची. अहो सगळ्यांना समप्रमाणात देणं, कार्ल मार्क्स जे सांगतोय. विचार करूया ना, घरी कुणी अतिथी आला तर त्याला काय द्यायला पाहिजे? जेवण वाढायला पाहिजे. घरासमोर कुत्रा आला तर आत्ता आपण जेवतो म्हणून भाकरीचा एखादा तुकडा देऊ शकतो. गाय बैल आले तर त्यांना चाराच द्यावा लागणार आहे. हा खरा साम्यवाद आहे, हा खरा समाजवाद आहे. सगळ्यांना सेमच कसं देऊन चालेल सांगा ना? एखाद्याला पोटाचा त्रास आहे, त्याला बदामाची खीर नाही चालणार आहे पोटाला. नाही, बदामाची खीर पौष्टिक आहे ना, ती खाल्लीच पाहिजे. हा काय आग्रह आहे? म्हणून इतकं ते सूक्ष्म आहे. ज्ञानम परमगुह्यम यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहाण गदितम मया. माझ्याकडून दिलं जात आहे ना ते घे. हा अनुभवाचा प्रांत आहे सगळा. म्हणून फक्त हे ऐकून घेऊया. वक्त्याला सुद्धा कल्पना नसते तो आज काय बोलणार आहे. कारण वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, नाही मी बोलत आपली आवळे सखा भगवंत वाचत याची. हे सगळं फक्त ऐकून घ्यायचंय, एम्बाईव करायचंय, आपल्यात मुरवायचंय. कधीतरी तो विचार येईल, काय बरं ज्ञानम परमगुह्यम नाही. आणि मग जे क्लिक व्हायला पाहिजे ना, आतमध्ये होणार आहे ते बुद्धीमध्ये, ते फक्त क्लिक होईल. विचार करूया, एखादी मेट्रन जिला कुणीही मुलबाळ नाही झाले आतापर्यंत, तिनं प्रसूतीवरती पुस्तक लिहिणं, आणि एखादी खरोखरच बाळंतीण झाली आहे आणि 1 वर्षभरात तिनं पुस्तक लिहिणं, काहीतरी फरक असेल की नाही सांगा ना? आत्ता जे चाललंय ना, हे मेट्रनचं बुक चाललंय. फक्त ऐकून घ्यायचं आहे.
ते कधी क्लिक होईल स्वामींच्या कृपेनं काही आपल्याला अंदाज नाही. सरहस्यम तदंगंच गृहाण गदितमय, हे दिलं जातंय ते घे ब्रह्मदेवा. सरहस्यम तदंगंच गृहाण गदितमया यावान अहम. आत्ताचा मुद्दा, तो केवढा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्या परमात्म्याचं त्या गुरुतत्वाचं स्वरूप काय आहे, की आम्हाला फक्त ते देहात आहेत, फोटोत आहेत, मूर्तीत आहेत म्हणून ते दिसत आहे. त्यांचं खरं स्वरूप काय आहे तर सच्चिदानंद रूप आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ते सच्चिदानंद याच स्वरूपात सातत्याने आहे. सत, चित आणि आनंद ते सत आहेत, सत्य आहेत. सत्यतू 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 विठ्ठला. चिद आहे, चैतन्य रूपात आहे आणि आनंद स्वरूपात आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या संपूर्ण विश्वामध्ये तेच गुरुतत्व भरून राहिलं आहे. कोणाला तरी ते स्वामी दिसत आहे, कोणाला तरी ते गजानन महाराज दिसत आहे, कोणाला तरी ते रामदास स्वामी दिसत आहेत, कोणाला तरी ते गोंदवलेकर महाराज दिसत आहेत. पण आतलं जे मटेरियल आहे, यावान अहम, या संपूर्ण विश्वात मीच राहिलोय. आपला सामान्य जीवाची समस्या अशी आहे की आपण सोनं बघत नाहीये. सोन्याचा दागिना आपण बघतो, पण ही अंगठी जर दुकानामध्ये मी विक्रीला गेलो तर तो दुकानदार कशाचे पैसे देतो? अंगठीचे पैसे देतो का? तो त्या सोन्याचे पैसे देतो. संत एक्झॅक्टली ते सोनं बघतात. संत आकाराला भुलत नसतात कधी, ते प्रत्येक जीवावर समदृष्टीनंच बघत असतात. मनुष्याचा स्वभाव असा झालाय की तो त्या आकाराला भुललाय. आकारच त्याला खरं वाटतो आणि किंमत खरी आकाराला नाहीये, त्या सोन्याला किंमत जास्त आहे. आकार मोठा असेल आणि 10 ग्रॅमचं सोनं असेल आणि आकार लहान असेल, छोटं बिस्किट असेल, कॉइन असेल आणि 10 ग्रॅम असेल, कशाला किंमत द्यालो आपण? त्या मूळ सोन्याला किंमत आहे, त्या गुरु तत्वाला किंमत आहे. यावान अहम, म्हणून मला ते दिसत नाहीये कारण माझी दृष्टी विकसित झालेली नाहीये, डेव्हलप झालेली नाही. चष्मा आपण कशा करता वापरतो सांगा ना? जवळचं दिसत नाहीये म्हणून तो चष्मा वापरायचा. यावान अहम यथा भावो, तो भाव काय आहे? भाव, आपण भाव खातो वगैरे ह्याचा भाव नाहीये, त्याचा खरंच भाव काय आहे? अभाव आणि भाव आपल्याला माहिती आहे. तो कुठे कुठे आहे? यावान अहम यथा भावो यद्रूप गुणकर्म कहा, त्याचे गुण काय आहे? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे खरं त्याचं तत्व आहे. सद्गुरू येतात म्हणजे या कारणाकरता येतात. भगवान सांगतात, वास्तविक हे इतकं वाढणारं निरूपण आहे. परंपरा, गुरु परंपरेचं हे निरूपण इतकं वाढणार आहे. 1-2 श्लोक सुरू केलेत फक्त, या सुद्धा प्रस्तावना आहेत चतुश्लोकी भागवतातल्या. त्यातला मूळ जो विचार आहे, अहमेवा असमेवाग्रे नान्यद्य सदसत्परम पश्चादहम यदेतच्च, या संपूर्ण विश्वाच्या निर्मितीच्या आधी सुद्धा ते गुरुतत्व होतं. निर्मिती झाल्यावर सुद्धा ते गुरुतत्व आजही आहे आणि हे सगळं डिस्ट्रॉय झाल्यानंतर सुद्धा तेच गुरुतत्व शिल्लक राहणार. त्याचं प्राकट्य कमी अधिक फरकानं होईल, पण याचा गांभीर्यानं जो विचार करतो त्याला ही परंपरा खऱ्या अर्थानं कळते. यावान अहम यथा भावो यद्रूप गुणकर्मका, यथा भावो यद्रूप गुणकर्म का, माझी कर्म काय आहेत? कर्म, माझी कर्म म्हणजे सद्गुरूंची कर्म काय आहे, त्यांचे गुण काय आहेत. आणि हे सगळं
आदिनारायण महाविष्णू सांगतात, माझ्या अनुग्रहानं जाण. जे आता अनुग्रहाचे प्रकार बघितले, हे माझ्या अनुग्रहानं जाण. काय त्यांची रूप हो. सद्गुरूंची रूप विचार केला तर मूळ जे त्यांचं स्वरूप आहे, निर्गुण निराकार ब्रह्म, ते त्याच्यातच असतात. त्या ब्रह्मवस्तूला कोंब येणं म्हणजे ते सद्गुरु देहात आल्यासारखं आहे. सगुण निराकार ईश्वर आणि सगुण साकार प्रत्यक्ष ते अवतार घेतात. देहामध्ये त्या कारणाकरता येतात की अनेक लोकांचा उद्धार व्हावा, परित्राणाय साधूना, या कारणाकरता अवतार घेतात. वास्तविक ते एकाच तत्वात आहेत. ते प्रकट होवोत अथवा न होवोत त्यांचं एकच तत्व आहे. ते तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. यानंतर ती परंपरा कशी पुढे चालू राहते सद्गुरूंची, काय नक्की होतं, त्यांची तटस्थ लक्षणं काय आणि स्वरूप लक्षणं काय, याचा विचार उद्यापासून करूया. आता जपाला आपल्याला 7 वाजता बसायचं आहे. इथेच माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.